विद्याप्रसारक मंडळ कार्यकर्ते विद्यापीठ विकास मंच शिवाजी विद्यापीठ या संस्थेचे अध्यक्ष माझे मित्र सतीश गाडी आणि उपस्थित विद्यार्थी मित्र आणि प्राध्यापक आपण साधारणपणे हा सेशन 11ला सुरू करणार होतो 1 वाजले आहे आणि बरंच या नवीन शैक्षणिक धोरणाच्या बाबतीत त्याची वेगवेगळी आयाम आहे त्याच्या बाबतीत अत्यंत उत्तम असं विवेचन आणि मार्गदर्शन आधीच्या पद्धतीने केलेलं आहे. मुळात हे धोरण 2020 साली आलं, आपण 2026 मध्ये आहोत आणि धोरण जरी राष्ट्रीय असलं तरी प्रत्येक राज्य शासन जे असतं त्याच्यामध्ये शिक्षण जो प्रकार जो आहे त्यांना ती ऑटॉनॉमी दिली की त्यांनी ते धोरण राबवायलाच पाहिजे अशी कंपल्सरी नाही, जबरदस्ती नाही. त्यामुळे काही राज्यांनी त्याची अंमलबजावणी लवकर सुरू केली. महाराष्ट्रामध्ये याची अंमलबजावणी साधारणपणे 2022च्या आसपास त्यावेळेचे महामहिम राज्यपाल कोश्यारी त्यांनी त्यावेळेला एका सुकाण समितीची नियुक्ती केली. त्याच्यामध्ये जवळजवळ 10 ते 12 काही कुलगुरू होते, काही शिक्षक होते, काही प्रिन्सिपॉल्स होते, काही इंडस्ट्रीमधली माणसं होते. अशी एक सुकाण समिती त्याचा अध्यक्ष त्याचे धुरामायाकडे दिली आणि या धोरणाची अंमलबजावणी आपल्याला महाराष्ट्रामध्ये करायची. आता ते धोरण जेव्हा आलं त्याच्यानंतर इमिजिएटली कोविड पण आलं आणि 2 वर्ष जी आहे ती मधल्या जो काळ होता तो कोविडच्या काळामध्ये त्याची अंमलबजावणी जशा पद्धतीने व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कोविडनं आपल्याला अनेक नवीन समस्या पण दिल्या आणि समाधान पण दिले. त्या काळामध्ये आपण मोठ्या प्रमाणात ऑनलाईन एज्युकेशनकडे वळलो जे आपल्याला कोणाला ज्याच्यावरती फारसं काही फारसं माहिती नव्हतं. अशा पद्धतीनं आपण ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आलो आणि ज्याचा सहभाग न्यू एज्युकेशन पॉलिसी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे की 40% तुमचं शिक्षण जे आहे ते तुम्ही ऑनलाईन पद्धतीने घेऊ शकता. शैक्षणिक धोरण मुळात प्रचंड लवचिक आहे. आपण जसं पाहिलं की पूर्वी आपण एखाद्या फॅकल्टीमध्ये गेलो की बऱ्याच ठिकाणी कुठे टांगे असायचे, घोड्याला दोन्ही बाजूला झापडं लागलेली असायची, त्यामुळे त्यांना अलीकडे पलीकडे काय बघायचं म्हणजे मार्ग ते मागे जायचं. तर तशी अनेक झापडं आपण निर्माण केली होती, जे भिंती निर्माण केली तर भिंती सगळं फोडण्याचा प्रकार नवीन शैक्षणिक धोरणात केली. मुळामध्ये एक चांगली संकल्पना याच्यामध्ये आणलेली की शिक्षण जे आहे ते मातृभाषेतून जर आपल्याला मिळालं तर त्याचं मला असं वाटतं की आपल्या मध्ये बोलण्याची जी प्रक्रिया असते ती फास्ट होते. कारण आपण मातृभाषेतले जे काही सांगितलं तर पटकन आपल्याला रजिस्टर होतं. त्यामुळे मातृभाषेतून शिक्षण नंतर मल्टीडिसिप्लिन अनेक विषयांची सरमिसळ म्हणजे इंजिनिअरिंग करत असताना तंत्रज्ञान शिकत असताना परफॉर्मिंग आर्ट्ससारखा विषय आहे त्याच्यामध्ये नाट्यशास्त्र असेल किंवा संगीत असेल आणि प्रत्येक माणसाला कुठल्या ना कुठल्या गोष्टींची आवड असते पण केवळ जबरदस्तीमुळे एका विशिष्ट मार्गाने जात असतो. तर तो मार्ग अवलंबित असताना सुद्धा आपल्या ज्या आवडी आहेत त्या जोपासण्याची संधी हे नवीन शैक्षणिक धोरण देतं. ज्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की ज्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला स्पेशलायझेशन करायचं आहे त्याची 50% क्रेडिट जी आहे ती क्रेडिट तुम्हाला त्या विषयात असली पाहिजे. उरलेली 50% क्रेडिट जी आहे ती तुम्ही 5-6 जे आयाम आहेत त्याच्यामध्ये इंटर्नशिप आहे, त्याच्यामध्ये IKS आहे, त्याच्यामध्ये ऑन जॉब ट्रेनिंग आहे, एक्सपिरियन्शियल लर्निंग आहे, अशा अनेक जे व्हर्टिकल्स आहेत त्या व्हर्टिकलच्या माध्यमातून देऊ शकतो. आणि हे करत असताना मला जो इथे विषय दिलेला आहे रूल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ एज्युकेटर्स, त्याच्यामध्ये शैक्षणिक संस्था येतात, आपण सर्व शिक्षक वर्ग येतो, प्रिन्सिपल्स येतात आणि मग विद्यार्थी
शिक्षण धोरण आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचलंय का, आणि ते पोहोचलं असेल तर त्याचं क्रियान्वयन खालीपर्यंत ते कसं पोहोचवायचं ही जबाबदारी आपली. आणि हे करत असताना विनयजींनी मला सांगितलं की आज कुठेतरी विद्यार्थी वर्ग त्यांची संख्या क्लासेसमध्ये कमी होताना दिसते. आणि त्यांनी सुंदर त्याच्या बाबतीत हेही सांगितलं की प्रेरणा कुठेतरी नष्ट पावते. मला असं वाटतं की मी बऱ्याच वेळा याचा अभ्यास करत असताना आपल्याजवळ पूर्वी फक्त 12-13 IITs होत्या, तर 23 IITs आहेत. आणि 2025 मध्ये जवळजवळ 38% IIT विद्यार्थी आहेत त्यांना कुठेही नोकऱ्या मिळाल्या नाही आणि त्यांना कुठेही नॉर्मली पुढचा प्रोग्रेशन जे असतं परदेशात जाऊन शिक्षण घेणं, तर परदेशात सेटल होणं. आंतरिकवाला जो असतो कायम ती स्वप्न बघत असतो की कुठेतरी अमेरिकेत जाऊ, याच्यात जाऊ, IT मध्ये जाऊ आणि तिकडे परमनंटली सेटल होऊ. पण ही संधी जवळ 38% विद्यार्थ्यांना मिळाली. याचं कारण म्हणजे ज्याला आपण करिक्युलम म्हणतो, जो आपला अभ्यासक्रम असतो, तो IITचा बराचसा जो अभ्यासक्रम आहे तो 2005 ला जे अपेक्षित होतं ते शिकवते आणि आपण 2025 मध्ये. तर मला असं वाटतं की आपला जो रोल आहे शिक्षकांचा असेल किंवा शिक्षण संस्थांचा आहे की हे जे आपलं करिक्युलम आहे, आपला जो अभ्यासक्रम आहे तो सातत्यानं त्याचं अपग्रेडेशन होते की नाही, अपडेशन होते की नाही. आणि हे थोडंसं कठीण असतं. याचं कारण म्हणजे आपल्याला मुळात शिक्षकाला पहिल्यांदा ते शिकावं लागतं. नवीन काही जे येतं ते त्याने शिकलं पाहिजे आणि मग तो विद्यार्थ्यांना. आणि त्यामुळं मगाशी विनयजींच्या म्हणण्यात होतं की शिक्षकांचं ट्रेनिंग हा एक महत्त्वाचा अंग या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आहे की सातत्यानं त्या शिक्षकाला त्या दृष्टीनं त्याची कॅपॅसिटी बिल्डिंग करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळं ते कसं होणार, अशा या सेमिनारच्या माध्यमातून होऊ शकतं. एज्युकेशन मिनिस्ट्रीचे अनेक प्रोग्राम आहेत त्यांच्या माध्यमातून होऊ शकतं. आणि हे सातत्यानं कुठेतरी जे सिलेबस अपग्रेडेशन आहे, आपल्याला माहिती आहे की सिलेबस साधारणपणे दर 3 वर्षांनी बदलतो. आणि मग आपली मोठी प्रक्रिया आहे. बोर्डात स्टडी असतो, बोर्डात स्टडीजमध्ये शिक्षक असतात, एक चेअरमन असतो, ते सिलेबस बनवतात. ते बनवत असताना मुळात जो प्रकार चालतो की मला जे येतं ते सिलेबसमध्ये नाही का. आणि त्यामुळं सातत्यानं त्याच गोष्टी शिकवल्या जातात. अपग्रेडेशन म्हणजे फक्त शब्दांशी खेळायला आपण त्याच्यामध्ये राहतो. त्याच्यामुळे आपण म्हटलेलं आहे की इंडस्ट्रीचा कोणतरी असला पाहिजे. आपण काय शिक्षकांना जर शाळा म्हणून असल्यामुळं तो सगळं तयार करतो आणि इंडस्ट्रीवर त्याची सही आहे. तर ही जी प्रवृत्ती आहे, ही जी वृत्ती आहे, याच्यामध्ये बदल घडवणं अपेक्षित आहे. आणि जेणेकरून इंडस्ट्री म्हटल्यावर प्रत्येक वेळा कुठेतरी ऑटोमॅटिक इंडस्ट्री पाहिजे असे काही नाही. आजूबाजूचा जो मुळामध्ये समाजाला जे अपेक्षित आहे ते सिलेबसमध्ये येणं गरजेचं आहे. इंडस्ट्रीला जे अपेक्षित आहे ते सिलेबसमध्ये येणे गरजेचं आहे. आणि त्यामुळे जोपर्यंत त्या लोकांची साधारण उठबस आपण आपल्या कॅम्पसवर वाढवत नाही, ती कशी वाढवणार. तर डिस्ट्रिक्ट प्रोफेसर सारखी हे आहे संकल्पना आहे, प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस म्हणून नवीन विषयानं काढलेलं आहे. त्या लोकांना सातत्यानं बोलवणं आणि याच्यामध्ये कुठं आपल्याला कमीपणा आपल्या शिक्षकाला मानतात कामा नये. कोणतरी बाहेरचं येऊन शिकवतोय मग आमचं काम काय वगैरे. कारण काही जे होते आता आज जर विषय बघितला की 2-4-5 दिवसापूर्वी फेसबुकवर आपले जे पंतप्रधानांचे इकॉनॉमीच्या बाबतीतले सल्लागार आहेत संन्याल म्हणून, त्यांनी फेसबुकवर एक पॉडकास्ट केलेलं आहे. त्याचं म्हणणं आहे की विद्यापीठ जे 4 वर्ष 3 वर्ष वगैरे शिक्षण देण्याचे प्रकार जो आहे तो सुद्धा मुळात हळूहळू कुठेतरी मागे पडणार आहे. कारण ह्याचं कारण म्हणजे टेक्नॉलॉजी जी आहे ती इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे येते आहे, ज्याच्यामध्ये AI आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, मशीन लर्निंग आहे, रोबोटिक्स आहे. या सगळ्या टेक्नॉलॉजीचा भर इतका प्रचंड प्रमाणात असणार आहे की विद्यार्थ्यांना जे काही आवश्यक आहे ते 4
तुमच्या प्रश्नांची सगळी उत्तर AI देतं. शिक्षका पेरवेळ होत नाही का? 3-4 वर्ष मी तर माझ्या आयुष्याची काय घालवलं. तर तेच बघायचे जे विनय स्वतः सांगते प्रेरणा याच्यामध्ये मला नवीन काय मिळतं. तर जेपर्यंत तो नाविन्यपूर्ण त्या शिक्षणामध्ये येत नाही तोपर्यंत ही समस्या काय राहणार आहे की विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. जे मला यूट्यूबवर अवेलेबल आहे किंवा इंटरनेटवर अवेलेबल आहे ते मी वर्गात जाऊन कशासाठी शिकतो. त्यामुळे त्याला म्हणतो की एनरिचिंग आणि एंगेजिंग एक्सपिरियन्स. तो विद्यार्थ्याला खेळून ठेवणं म्हणजे काय करतं की त्याला काहीतरी नवीन देतोय. आणि शिक्षकाचा रोल म्हणजे केवळ 45 मिनिटं लेक्चर देणं न राहता त्या विद्यार्थ्याला शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्याचं मार्गदर्शन करणं. मला अशी विनयजी म्हणतो मेंटॉरिंग. आज लर्निंग जो प्रकार आहे हाऊ टू लर्न तो देणं हे शिक्षकाच्या अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. त्याच्यामध्ये वाद म्हणून एक साधारण पेडागॉजीच्या बाबतीत बोलायचं झालं तर मोठ्या प्रमाणात बदल करण्याची गरज आहे. पण प्रत्येक विद्यार्थी एकाच पद्धतीने नाही शिकत. काही त्याला म्हणतो की व्हिज्युअल त्याला चित्राच्या माध्यमातून त्याला पटकन रजिस्टर होतो. दुसरा जो ऑडिओ असतो ऐकत असताना कुठल्या काही गोष्टींवर त्याच्या डोक्यात पटकन रजिस्टर होतो. तिसरा जो आहे की तो नोट्स काढतो रायटिंग ज्याला म्हणतो. आणि चौथा जो आहे त्याला ज्याला म्हणतो ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग असतो. त्याचं पार्टिसिपेशन काहीतरी ग्रुप ऍक्टिव्हिटी करतो. सेमिनार चाललाय अमुक चाललाय एकमेकाच्या ह्याच्यात. तर अशा विविध प्रकारचे साधारणपणे पेडागॉजी आहे की एकाच पद्धतीने मी रोज येऊन तेच लेक्चर द्यायला लागलो तर 4 लोकांना ते कदाचित पोचेल. पण उरलेल्या 25 विद्यार्थी जे आहेत त्यांच्या बाबतीत रजिस्टर होणार नाही. आणि त्यामुळे पेडागॉजीमध्ये सुद्धा शिक्षणाचा जो काय आपण पोचवण्याचा प्रकार आहे त्याच्यामध्ये सुद्धा बदल करायचा. हे सगळं जे सरळ शिक्षण मला पहिल्यांदा त्या विद्यार्थ्यांचा अभ्यास करावा लागेल की त्याला त्याच्यामध्ये गती आहे, त्याला काय आवडतं. त्याला मी रोज PPT दाखवते आवडतं, चित्राच्या माध्यमातून शिकवते ते आवडतं, किंवा मी ऑडिओ लावलं तर त्याला पटकन रजिस्टर होतं, किंवा मी बोलत असताना त्याचा संवाद चांगला होतो. हे कुठेतरी समजून घेऊन त्या पद्धतीची साधारणपणे माध्यमं वापरून ते शिक्षण देणं ही पहिली गोष्ट झाली. त्यानंतर अपग्रेडेशन किंवा अपडेशन हे आज गरजेचं आहे. म्हणजे मगाशी संशोधनाच्या बाबतीत एक विषय झाला. संशोधन जे चालतं मी जिओलॉजीचं एन्व्हायरमेंट त्याच्यामुळे सांगू शकतो. पंचगंगा नदीचं प्रदूषण त्याच्यावर आपण उपाय शोधत नाही. प्रदूषण किती झाले एवढंच सांगतोय नाही का. दुसरा उठतो कृष्णा घेतो, तिसरा उठतो वारणा घेतो, चौथा उठतो आणखी कुठली 5वी नदी घेतो. आणि ह्याच्यामध्ये पूर्वी असं सांगितलेलं आहे की एकाच गोष्टीच्या एकच साधारण विषय घेऊन चालतो पण त्याला त्या समस्येला आपण कुठे हात लावत नाही, समस्याला उपाय शोधत नाही. आणि त्यामुळे तसं न करता संशोधनाच्या बाबतीत सुद्धा ही जी आजूबाजूचा इंडस्ट्री आहे त्याच्या समस्या काय आहेत. आम्ही एक प्रयोग केला होता विद्यापीठात SPQ रिसर्च पार्क फाउंडेशन म्हणून आम्ही काढलं. आणि त्याच्यामध्ये सेक्शनेट कंपनी का मला त्यावर प्रचंड टीका झाली होती की सेक्शनेट कंपन्या विद्यापीठाने कंपन्या कशाला काढायच्या. पण विद्यापीठामध्ये आमचं जे ॲडमिनिस्ट्रेशन असतं इतके स्लाईश असतं की प्रत्येक गोष्टीची साध्यविरुद्ध चालते. ह्या रुलसुक्यामध्ये ह्याच्यात बसत नाही त्याच्यात बसत नाही त्यामुळं ती परचेस ऑर्डरच होणार नाही, हे असं होणारच नाही वगैरे वगैरे. तर ती ऑटॉनॉमी मिळाली म्हणून ती कंपनी त्याच्यातले 6-7 डायरेक्टर्स असतात. त्या डायरेक्टरमध्ये एक गुरुकुळ आहे, दुसरं गुरुकुळ आहे, पण 4 इंडस्ट्रीज पण माणसं आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून बेसिकली समाजाला जे काही आता आवश्यक आहे त्याच्या संबंधित जी इंडस्ट्री काम करते त्या इंडस्ट्रीला बोलवणं, त्यांच्या माध्यमातून मेंटॉरिंग करणं. मग अशा मेंटॉरिंगचा विषय झाला की विद्यार्थ्यांकडे सुंदर संकल्पना असतात पण त्याला मूर्त स्वरूप येत नाही कारण त्याला प्लॅटफॉर्म मिळत नाही. कारण जेव्हा एखादी काही संकल्पना पुढे न्यायची असते पहिला सगळ्यात असतो की मार्गदर्शन मिळालं पाहिजे, दुसरं असतं की पैसा. तर आम्ही प्रयोग केला की जवळजवळ 400 विद्यार्थ्यांची ज्याला आपण म्हणतो की प्रॉब्लेम स्टेटमेंट देऊन त्याच्यावर काम करायला सांगितलं त्यांना. आणि त्यातले 40 स्टेटमेंट चांगली आली ती इंडस्ट्रीच्या लोकांना म्हणून त्याच्याकडे त्याची संपूर्ण तपासणी केली. इंडस्ट्रीजनी मेंटॉरिंग केलं आणि मग त्या लोकांना आपण असं ठरवलं की 1.5 किंवा 2 लाख 3 लाखापर्यंत सीड फंडिंग करू. एखादी गोष्ट
त्याला फंडिंगची गरज आहे. आणि असं करता करता त्याच्यातला जो संशोधन करण्याची जी काही त्याची जी ऊर्जा आहे त्याला कुठेतरी व्यवस्थित डायरेक्शन मिळाले आणि त्या पद्धतीनं मग काही प्रॉडक्ट डेव्हलपमेंट इंडस्ट्रीमध्ये नवीन काहीतरी जे आवश्यक आहे त्याच्यावर त्यांनी काम केलं आणि मोठ्या प्रमाणात मला सांगायला आनंद होतो की युनिकॉर्न म्हणून एक कन्सेप्ट आहे. युनिकॉर्न कंपनी म्हणजे साधारणपणे 50 कोटीचा त्यांचा वार्षिक उलाढाल असते त्याला युनिकॉर्न म्हणतात. आज आपण भारत देशाने बघितलं तर गेल्या 2 वर्षात युनिकॉर्नची संख्या 2,500 केली. म्हणजे जे स्टार्टअप युनिकॉर्न म्हणून पुढे आले ते 2,500 साधारणपणे स्टार्टअप एवढा काय. आणि मला सांगायला आलं की 40 आमच्या आम्ही कॅम्पसमध्ये घेतले त्यात 3 युनिकॉर्न झाले. त्यामुळं प्रत्येक वेळेला की त्या मुलाला जे काही आवश्यक आहे ते मी देतोय का तशा प्रकारचं मार्गदर्शन सगळं मार्गदर्शन मी देऊ शकणार नाही मलाही माहिती माझे छोटी लिमिटेशन्स आहेत. इंडस्ट्रीला जे काही अपेक्षित आहे ती इंडस्ट्रीच सांगू शकते आणि त्यामुळे इंडस्ट्रीचा माणूस आपल्या इथे येणार. मग आपल्याकडे प्रत्येक वेळा काय होतं की इंडस्ट्रीचा पुढे आला की आपण तर मापदंड लावतो त्याची 10वी पर्यंत 10 वर्षाची टीचिंग आहे का त्याचं तो प्राध्यापक होता का कुठे त्याला डॉक्टरेट आहे का मग तू कसं काय गाईड करणार हे कसं UGCचे नियम आहेत. तर पण आता युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनच्या माध्यमातून जे काही नवीन शैक्षणिक धोरण आलेलं त्याच्यामध्ये लाईट बट टाईट रेग्युलेशन असाही प्रकार आहे. त्यामुळे रेग्युलेशन आहे ते आपल्या पद्धतीनं त्याला वळवणं थोडंसं काळाची गरज आहे त्याप्रमाणे आपण काम करणं. मगाशी सरांनी एक संकल्पना मांडली की इथल्या विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये सुद्धा कुठे परदेशी विद्यार्थ्यांबरोबर किंवा परदेशी कॉलेजबरोबर कुठेतरी आपलं शेक हँड त्याचं हँड होल्डिंग करणं गरजेचं आहे. आणि युरोपपेक्षा सुद्धा आज साऊथ सेंट्रल एशियन कंट्रीचे जे पूर्वीचे USSR आहेत त्यातल्या अनेक जे देश आहेत ते अत्यंत प्रगत आहेत. भाषा फक्त त्यांना प्रॉब्लेम आहे पण त्याच्यामध्ये तुमचं कझाकिस्तान असेल जॉर्जिया असेल उझबेकिस्तान असेल अनेक असे देश आहेत की ज्यांच्याबरोबर आपण कोलॅबरेशन करू शकतो. ते विद्यार्थी ते येऊ शकतात आपल्याबरोबर बसू शकतात. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये ही लवचिकता मोठ्या प्रमाणात मिळाली आहे. आज कोणाबरोबरही आपण त्याला जॉईंट डिग्री म्हणतो किंवा त्याला म्हणतो की ट्रेनिंग प्रोग्राम 1 वर्ष तू इथे भारतामध्ये शिक 1 वर्ष तिकडे जा किंवा 2 वर्ष इकडे 1 वर्ष तिकडे जा अशा पद्धतीची संरचना करणं सुद्धा त्या मोठ्या मोठ्या संस्थांना शक्य झालेल्या विद्यापीठांना शक्य झालेलं आहे. ती फ्लेक्झिबिलिटी मोठ्या प्रमाणात मिळालेली आहे. हे करत असताना आणखी एक फ्लेक्झिबिलिटी आहे की हाच घडीच्या घाडी कॉलेजचा विद्यार्थी त्याला जर उद्या वाटतं की 2 क्रेडिट मी फर्ग्युसन कॉलेजतून पुण्यातून घ्यावे तर ती संकल्पना याच्यामध्ये आहे आणि त्याला अनुरूप साधारणपणे जी रचना करणं विद्यापीठाने गरजेचं आहे ज्याच्यामध्ये MOU असेल क्रेडिट ट्रान्सफरची जी प्रकार आहे ज्याला आपण ABC म्हणतो अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट जे त्याचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर फर्ग्युसन कॉलेज हे सुद्धा कुठेतरी तुमच्या पॅनलमध्ये आलेले आहे आणि 2 क्रेडिट इथल्या विद्यार्थ्यांनी तिकडे घेतलं त्याची ट्रान्सफर होणं आणि त्याच्या साधारणपणे त्या मार्क्समध्ये येणं ही जी रचना आहे विद्यापीठाने ही संस्थांनी लावायची. तर त्या दृष्टीने आपण काम करतोय का NEP खूप चांगली आहे पण त्या दृष्टीने आपलं काम सुरू झालंय का. ABC आपण संकल्पना मांडली पण त्या दृष्टीने आपण आपल्या ABCचं रजिस्ट्रेशन करून घेतलंय का. ते करत असताना किती संस्थांना आपल्याबरोबर आपण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये काही आपण एकमेकांचे ते MOU केलेले आहेत का त्या संकल्पना सुद्धा बघण्यात तितकंच गरजेचं आहे. दुसरा जो प्रकार आहे इंटर्नशिप म्हणजे फक्त इंडस्ट्रीमध्ये जाणं असं काही नाही. आजूबाजूला अनेक प्रकारचे इंडस्ट्री मला कोणीतरी इथल्याच तुमच्या आंगण्याच्या बाबतीतली जी इंडस्ट्री आहे किंवा जी शेती चालते तो असेल किंवा त्याचं मार्केटिंग करणाऱ्या एजन्सीज असतील किंवा तुमच्या आजूबाजूच्या सहकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्था असतील किंवा त्या कॉलेजमध्ये ह्या एवढा मोठं कॉलेज आहे ह्याचं एक स्वतःचं फायनान्सिंग युनिट असणार आहे तर आपण अकाउंटन्सीचे विद्यार्थी इंटर्नशिपच करू शकतो नव्हती. तर इंटर्नशिप म्हणजे कुठेतरी बाहेर जाऊन गेलं म्हणजे इंटर्नशिप आहे असं काही नाही आहे. आजूबाजूच्या कोणत्याही व्यवस्थेमध्ये जाऊन नवीन गोष्टीचा नुसता आस्वाद नाही घेणं तर शिकणं म्हणजे इंटर्नशिप आहे. त्या गोष्टीनं ह्या लोकांबरोबर आजूबाजूच्या संस्थांबरोबर आपले काही करार आहेत का
जर नसले तर कशा पद्धतीने आपल्याला करता येतील. आता इंटर्नशिप ऑनलाईन पद्धतीने सुद्धा होते. इंटर्नशिपला प्रत्येक वेळेला तुम्ही फिजिकली जायचं पाहिजे असंही काही गरजेचं नाही. तर ह्या गोष्टींचा साधारणपणे विचार केला पाहिजे. मग अशा IPS भारतीय ज्ञान परंपराचा विषय केला. भारतीय ज्ञान परंपरेचा सिलेबस आहे, करिक्युलम आहे, तो तितकाच महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये आपल्या 5 किंवा 10,000 वर्षापूर्वी भारत असा होता, हे उदात्तीकरण करायचं नाही आपल्याला. पण ज्या काही चांगल्या संकल्पना त्याच्यामधून आल्या त्या आपण शिकवतोय का? मग गणित असेल, वैदिक गणितच्या माध्यमातून आर्यभट्ट असेल किंवा विष्णुभट्ट असेल, ब्रह्मभट्ट असेल, या लोकांनी त्या काळामध्ये ॲस्ट्रॉनॉमी, ॲस्ट्रॉलॉजी, ॲस्ट्रोफिजिक्स ह्याच्यामध्ये जे काम केलं, म्हणजे ग्रहांचं अंतर मोजणं, ग्रहांची स्थिती मोजणं, 5 ग्रह जवळजवळ 3,000 वर्षापूर्वी आपल्याला माहिती होतं. तर त्या कशा पद्धतीने फिरतात, त्यांची रेडियस काय आहे, त्यांचे डिस्टन्स किती आहे, 2π आहे, हे सगळं त्या काळात घडलेलं आहे. तर ह्याच्यात उदात्तीकरणाचा काही प्रश्न नाही. आज तुमच्या कम्प्युटरनं जे कॅल्क्युलेशन केलं त्याचा सुद्धा फक्त डेसिमलमध्ये सुद्धा फरक पडलेला नाही. याचा अर्थ काहीतरी ज्ञान त्याच्यामध्ये होतं. तर त्याच्यामध्ये कुठेतरी आपण डीप डाईव्ह ज्याला म्हणतो की थोडं खोलवर जाऊन त्याचा आजच्या संपूर्ण गोष्टीचा कसं सामील घालता येईल तो विचार केला गेला. इतिहासाची संकल्पना मला सरांनी मांडली की ज्याच्यामध्ये कुठल्या काही विद्यार्थ्यांनी सांगितलं की तो आपण महाराष्ट्रामध्ये आपण नर्मदेच्या साऊथचे लोक आहोत आणि आपला जो इतिहास शिकवला गेला हा अत्यंत दिल्ली केंद्रित होता. त्याच्यात अकबर असेल, मुघल असेल, लोधी असेल, सुलतान आले असतील बरेच. पण आपल्याकडे साऊथमध्ये इतक्या काही चांगल्या गोष्टी अनेक जी काय म्हणतात त्या की घराणी होती, ज्याच्यामध्ये यादव असतील, शिलार असतील, चोळ राजे आहेत, त्याचे साम्राज्य होतं, पल्लवास आहेत, वडियार्स आहेत, पेरियर्स आहेत, महाराष्ट्रामध्ये मराठास आहेत. यादवांनी मोठं काम केलेलं आहे. जी औरंगाबादच्या आसपासची लेणी आपल्याला दिसतात तो जो काळ आहे. इव्हन मराठी भाषेच्या बाबतीत भाषा म्हणून मराठी कशा पद्धतीने सुरू झाली, ती सप्तशती म्हणून जो प्रकार आहे तो यादवांच्या काळात घडलेला आहे. तर अशा ह्या ज्या गोष्टी आहेत या आपण कधी इतिहासात शिकलो नाही. आणि त्याने दिलेलं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला फक्त शिवाजी कुठेतरी मराठी जसं सांगितलं की 4 ओळीमध्ये किंवा अर्ध्या पानामध्ये शिकवला गेला. पण नुसतं तो इतिहास न बघता त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय होतं. आसाममधला ईस्टमधला शिवाजी त्याने केलेलं कॉन्ट्रीब्युशन काय, बिरसा मुंडा त्याचं कॉन्ट्रीब्युशन काय, नॉर्थ ईस्टचा राजा त्याने केलेलं कॉन्ट्रीब्युशन काय. तो हा जो आहे आणि हे करत असताना मग सगळं विविध विषयामध्ये काम झालेलं आहे. नुसतं फक्त इतिहास म्हणून न बघता किंवा त्याची भौगोलिक परिस्थिती न बघता पाणी व्यवस्थापन असेल, सेंद्रिय शेती असेल किंवा मेटलर्जी असेल. त्या काळामध्ये आपण म्हणतो पंचधातूची भांडी. 5 धातू म्हणजे एक पंचधातू म्हणजे 5 धातू निश्चित आपल्याला माहिती झाली. तर 5 धातूची जर सरमिसळ करायची असेल तर त्याची केमिस्ट्री माहिती असली पाहिजे आपल्याला. कुठल्या टेम्परेचरला कुठला कुठे मिक्स होतो. जोपर्यंत ते कळत नाही तोपर्यंत पंचधातू बनणार नाही. झिंक सारखा एखादा एलिमेंट असेल जो जगाला आपण दिला, त्याचं स्मेल्टिंग 2,500 वर्षापूर्वी आपल्याकडे झालं. हिरा जो प्रकार जगाला माहिती नव्हता, हिरा पहिल्यांदा, आणि त्याचा आजही ज्याला हिराला तारणाची जी प्रक्रिया चालते ते फक्त भारतामध्ये होतं, बाकी कुठं होत नाही. तर ह्या ज्या कला आहेत किंवा मगाशी तसं म्हटलं की इतरही ज्याला आर्टिशियन म्हणतो की आपण वेगवेगळ्या कला आपल्याकडे हे आहे. म्हणजे चित्रकलेच्या बाबतीत असेल, हस्तकलेच्या बाबतीत, नाट्यशास्त्र असेल, या अनेकविध गोष्टी. तर ह्या गोष्टी कुठेतरी यांचा संपूर्ण समावेश हा IPS मध्ये आला पाहिजे. हा केवळ फक्त वेदापुरता मर्यादित नाही. IPS वेदामध्ये 4 वेदांच्या बाबतीत 4 वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. त्याच्यामध्ये पहिले मंत्र आहे, दुसरं ब्राह्मणक आहे, तिसरं आरण्यक आहे, चौथे उपनिषद आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा अर्थ घेत असताना उपनिषद किंवा ऋग्वेद हा सगळ्यात जुना आहे. त्याच्यानंतरच्या ज्या जे वेद आहेत त्याच्यामध्ये त्या काळात अस्तित्वात असलेलं मानव आणि त्याच्याची जी समाज रचना होती त्या समाज रचना समजण्याच्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या
त्या कुठेतरी शिकणं गरजेचं आहे. मग कौटिल्याचं अर्थशास्त्र असेल, पाणिनीचं व्याकरण असेल. मला गंमत एक गंमत म्हणून सांगतो, मी इराणला गेलो होतो आणि इराणला तिथल्या एका विद्यापीठामध्ये गेलेलं असताना पाणिनीचा फोटो त्याच्यासोबत अरेबिकमध्ये लिहिलेलं होतं आणि मला असं वाटतं की ते पाणिनीचं चित्र असावं म्हणून त्या वाईसाहेबांना मी विचारलं, म्हणजे कोण आहे? म्हणलं पाणिनी आहे. म्हणलं अरे भारतामध्ये पाणिनीच्या बाबतीत कुठे काय चाललंय? तो वर्कशॉप चाललंय. कशावर चाललंय? तर व्याकरणावर होतं. म्हणजे संस्कृतच्या नाही म्हणलं, अरेबिकचं सुद्धा व्याकरण त्यानेच केलंय. तर पाणिनीच्या बाबतीत जर काम इराणच्या एका विद्यापीठात चालतं, आपल्याला आपण किती वेळा पाणिनी समजून घेतलं किंवा समजून घेतला, तो हा जो प्रकार आहे हे आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं तो जो आहे तो ऐकायचा. आणि ते करत असताना मग पुढचं जे येणार आहे की सब्जेक्ट स्पेसिफिक किंवा विषयानुरूप जे ITS आहे, मग त्याच्यामध्ये बॉटनी असेल, मग मेडिसिनल प्लांट्स असेल, त्याच्यामध्ये आयुर्वेद बद्दल पाहिलं तर आयुर्वेदचा पाया जो आहे तो संस्कृत आहे, पण पुढचं जर सगळं बघितलं तर मेडिसिनल प्लांट्स आहे. काल एका भारत संस्कृती दर्शन म्हणून वागवलेली मोठी संस्था आहे, त्यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांची जी मेडिसिन म्हणजे मला खूप आनंद वाटला. आयुर्ग्राम म्हणून त्यांनी एक संकल्पना आणलेली आहे आणि मला असं वाटतं की मी आजपर्यंत अनेक मॉल बघितले पण आयुर्वेदाचा मॉल कुठं बघितलं नाही. पुण्यामध्ये आज मोठा एक प्रचंड आयुर्वेदाचा मॉल त्यांनी उभा केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आयुर्वेद हा वेगवेगळ्या व्याधींसाठी कसा उपयुक्त आहे आणि त्याच्यात 6 त्यांना अमेरिकेत पेटंट मिळालेली आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे पेटंट जे आहे ते कॅन्सरच्या बाबतीत आहे. कॅन्सरच्या बाबतीत कॅन्सर तुमची जी इम्युनिटी मोठ्या प्रमाणात मारतं, तर ती इम्युनिटी बूस्ट करायची म्हणजे कॅन्सर कदाचित पूर्ण बरा होणार नाही, पण त्याचं आयुष्य जे 2च वर्ष होतं ते 25 वर्ष पुढे नेण्याचा प्रयत्न आयुर्वेदाच्या माध्यमातून होतो आणि याला होलिस्टिक मेडिकेशन किंवा इंटिग्रेटेड मेडिकेशन जे आयुष मिनिस्ट्रीच्या माध्यमातून काम करतं, तर हे कुठेतरी एकत्रित आपल्या त्या विद्यार्थ्यांना पोहोचवणं गरजेचं आहे. तर तो ITS म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. त्यामुळं हा जर रूल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी हा शिक्षकांचे रूल्स आहेत, बेसिकली या संस्थांचे रूल्स आहेत, विद्यापीठाचे रूल्स आहेत. आज आपण सातत्याने एकाच गोष्टीची चर्चा करतो की वर्कलोड आणि ही समस्या आपल्याला माहिती की गेले 10 वर्ष विद्यापीठांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये जे एडेड आहेत, बरेचसे अनएडेड जास्त आहेत, एडेडमध्ये विद्यार्थी शिक्षकांची प्रचंड प्रमाणात संख्या घटलेली आहे आणि CAEP म्हणून जे काही प्रकार आणलेला आहे त्याच्या माध्यमातून तो शिक्षक जो येतो शिकवतो, ज्याला स्वतःच्याच पोट भरण्याची बाबतीत भ्रांती आहे, तो कसं काय त्या संपूर्ण सब्जेक्टला न्याय देऊ शकतो. आणि त्यामुळं शिक्षक भरती हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्या दृष्टीनं एक रिटायर्ड व्हाईस चान्सलर, नंतर एक तो NEPचा कमिटीचा अध्यक्ष आणि सरकारबरोबर जे काही वेगवेगळे संवाद चालतात त्याच्यामध्ये कुठेतरी एक समन्वय आपले काम करतो. सातत्याने ही मांडणी मी अनेक वेळा केलेली आहे की ताबडतोब प्रक्रिया झाली पाहिजे. त्याच्यामध्ये सुद्धा मध्ये जो काही प्रकार आणला 75-25 कुठला तरी PR काढला, नंतर मग 60-40 मध्यंतरी आलं. त्याच्या वेळेला सुद्धा मी सातत्याने त्यांना सुप्रीम कोर्टाची जजमेंट पाठवलेली आहे त्यांना की हे UGC प्रमाणेच होईल, 50-50 पद्धतीनंच होईल. मला असं वाटतं की काही प्रमाणात मला यश आलेलं आहे त्या काळामध्ये. 75-25 किमान 60-40 आम्ही आलेले आहे, पण येणाऱ्या काळामध्ये ते 50-50 सुद्धा होईल. तो प्रयत्न चाललेला आहे आपला. आणि मग तो वर्कलोड जो आहे तर त्याला कॉम्पेन्सेट करण्यासाठी आता जो CAEP आहे तर ते कॉम्पेन्सेट होणार नाही. काही प्रमाणात कॉम्पेन्सेट कुठं होऊ शकतो की ज्याला मी म्हटलं की 40% तुम्हाला ऑनलाईन एज्युकेशनला परवानगी दिली गेली. दुसरा सातत्य येणारा प्रश्न असतो की हे सगळं करायला आमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही. काही कॉलेजेस आहेत मुंबईमध्ये, मी सेंट जेवियरचे उदाहरण देऊ शकेल की सेंट जेवियर सकाळी एकदा 7:30ला सुरू होतं आणि रात्री 8:30ला बंद होतं. आता मुंबईसारख्या ठिकाणी जर ते प्रयोग करू शकतात आणि मुलं जे इतर वेळेला 10 ते 5 किंवा 11 ते 5 एवढाच वेळ असेल ती सुद्धा
किती वेळ आज उलट आहे. त्या मुलाला ते जे काही आपण मोठ्या प्रमाणात फ्लेक्झिबिलिटी दिली की सायन्स करत असताना मोठ्या प्रमाणात तो कुठेतरी परफॉर्मन्स आर्ट्स पण करतो आणि परफॉर्मन्सचे क्लासेस दुपारी असतात. त्यामुळे तो आवडीने थांबतो, त्याला तबला शिकायचं आहे, ॲट द सेम टाइम तो AI पण करतो. आणि ही जी संधी आहे आणि हे बऱ्याच विद्यार्थ्यांना करायचं असतं की फक्त ते मी म्हटलं ना की ह्याच्या पद्धतीचं शिक्षण त्याला घ्यायचं नसतं. अनेक तुम्ही आज कलाकार बघितले की त्यांचं ओरिजिनल शिक्षण आज आणि ते आज काय करतात. जब्बार पटेल मेडिकलचा डॉक्टर असताना माणूस आहे नाही का, आगाशी मेडिकलमध्ये होते. कित्येक लोक तुम्हाला असं दिसतील की त्यांनी पूर्ण वाट बदलली, शिक्षण घेतले एकामध्ये, पण त्यांची जी हे होती याला कारण काय, याला कारण समाज रचना, याला कारण काय आपले स्वतःच्या घरातले आई वडील समाज तो सांगतोय की तू इन्फोसिस यांचा मुलगा इन्फोसिसमध्ये इतक्या मोठ्या पगारावर त्यांना IT केलं होतं. मग माझी आई म्हणते की मला मुलगा काय, मग त्याला ते आवड असो नसो मी जबरदस्तीने त्याला IT करायला पाठवलं. आणि मग कुलगुरू म्हणून मला काय फेस करावं लागतं की तू IT ला ऍडमिशन घेतलं त्याला, पण त्याला आवड नसल्यामुळं त्या पहिल्या वर्षामध्ये त्याचे 5 बॅकलॉग राहिले, 4 अलाउड होते. मग तो मॅडम वरती घेऊन येतो की 7 करा. ते ही जी प्रकार आहे की मुलाला जे आवडीचं आहे की मुलाची आवड पहिल्यांदा आईवडिलांनी समजून घेतली पाहिजे आणि त्याप्रमाणे त्या आवडीला पोषक असं शिक्षण त्याला मिळण्याच्या दृष्टीनं यांनी मी उत्कृष्ट आहे. आणि ते करत असताना सायन्स करत असताना सुद्धा त्याला परफॉर्मिंग आर्ट नाट्यशास्त्र पण करू शकतो वगैरे. तर त्या संधी उपलब्ध करून देणं हे संस्थांचं काम आहे, हे आपल्या शिक्षकांचं काम आहे. तू रोजच्या येऊन सकाळी आम्ही जिओलॉजीच्या म्हणून फक्त तू जिओलॉजी आणि त्यात सुद्धा मी इकॉनॉमिक जिओलॉजी शिकवतो म्हणून ती शिक असं नाही. तर ते करत तू म्हणाला की सर मला तबल्याचा क्लास आहे त्यावेळेला, म्हणजे तुम्हाला गंमत पण सांगते. गुर्जर म्हणून सिनेमा नाट्य त्याच्यामध्ये काम करणारी नटी आहे, अलीकडे इनक्रेडिबल मराठी म्हणून यूट्यूबवर तुम्ही जावा आणि टाईप करा इनक्रेडिबल मराठी म्हणून, तर त्याचे या दोघी वेलणकर आणि गुर्जर अशा दोघी जण त्या काम करतात. ती गुर्जर जी होती ती संस्कृतमध्ये PhD केली होती. म्हणजे ते करत असताना ती नाटकामध्येही काम करायची. पण शिक्षक तिला इतके चांगले मिळाले होते की 3 वाजता साधारणपणे दुपारी क्लासमध्ये ती सांगायची की माझं आता 5चं नाटक आहे, 2 तास मला आधी गेलं पाहिजे. तर त्या शिक्षिका तिला सांगायची की तू जा, फक्त तुला वेळ दिलेली आहे, संध्याकाळी पुन्हा तुझं सगळं नाटक झालं तर घरी ये, मी तुला पुन्हा शिकवेन. आज जे काय घडलं तर ही कुठेतरी ही जी नैतिकता आहे ही शिक्षकाने कुठेतरी जोपासली. म्हणजे ती संधी त्या विद्यार्थ्याला केवळ वेळेअभावी तो ते करू शकत नाही असं न होता. मी अनेक अशी उदाहरण देऊ शकतो. मी जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये काम करत होतो तेव्हा असं दुपारच्या वेळामध्ये रिकामा वेळ मिळत असताना कॅन्टीनमध्ये मुलं बसली गप्पा मारत असेल एकाला मी विचारतो काय शिकतोस, तो म्हटलं तर कॉलेज शिकतो. म्हटलं कॉलेज शिकतो मला माहित नाही, पण कॉलेजमध्ये कुठला विषय शिकतो, नाही म्हटलं पहिल्या वर्षाला सगळंच शिकतो. म्हणजे काय मला कळलं नाही. मला परफॉर्मिंग आर्ट्स पण आहे, मला हे पण आहे, मला ते पण आहे वगैरे. मी फाउंडेशन करतो म्हणजे काय करणार नाही. आता या वर्षामध्ये मला कळेल म्हणजे कशी आवड निर्माण झाली आहे आणि त्याप्रमाणे पुढच्या वर्षी मी ठरवेन काय करायचं. मला असं वाटतं की एनईपीने ती संधी मूर्ती तुम्हाला दिलेली आहे की त्याच्यामध्ये मेजर मायनर जो वाढलेला आहे त्याच्यामध्ये मला वाटतं की नाही बाबा मला ते वाटणी जमलं. नेहमी सांगतो मी जिओलॉजीला ऍक्सिडेंट आलो. मी जेव्हा 12वीला इथे राजाराम कॉलेजला होतो मला सगळे म्हणून काहीतरी 72-75% मार्क मिळाले, पण मला इंजिनिअरिंगला ऍडमिशन नाही मिळालं. मग मी ते गायगुटीला तुमचं ते मौनी विद्यापीठामध्ये प्रयत्न केला. ते DY पाटलांची चिठ्ठ्या पिठ्ठ्या घेऊन फिरलो, नाही झालं ऍडमिशन. त्यावेळेस सुद्धा चिठ्ठ्या चालल्या बरं का, पैसे नाही चालले म्हणून चिठ्ठ्या चालायच्या. मग ते काही मिळाले नाही. मग मला मी मुंबईला गेलो. मुंबईला मग मी मेंटेनन्स मेकॅनिक म्हणून एका ठिकाणी ज्याला असं म्हटलं ना अप्रेंटिसशिप इंडस्ट्रीमध्ये लागलं आणि रिचर्डसन हिंदुस्तान जे तुमचे विक्स फॉर्म्युला 44 वगैरे बनवतो तिथे मी काम करत होतो.
तर निळा ड्रेस बॉयलर सूट वगैरे घालून माझं काम सुरू झालं. ते करत असताना एक जो महिला जी होती ती तिथली, ज्याला आपण म्हणतो ना, ती तिथली ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट एक ऑफिसर होती, केरळात बाई होती. ती मला रोज दिवसायची 12 वाजता जेवायला आलो तुमच्या रे करिअर तुझ्यासमोर पडलंय त्या गाढवासारखं ते तू शिक, चांगली वेळ आहे तुला, हे फुकट घालू नको, आयुष्यभर इथं काम करून शेवटी मेस्त्री म्हणून रिटायर होशील. असं करून तिनं मला उद्युक्त केली सोडायला. ते सोडून मी पुण्यात आलो. पुण्यात आला तोपर्यंत 6 महिने विषय झाला. मग मी गोखले कॉलेजला जॉईन झालो. त्या मॅथमॅटिक्स इतकं पुढे गेलं होतं, मग काय घ्यावं, जिओलॉजी. आणि जिओलॉजी घेता घेता तिथं आवड निर्माण झाली, निसर्गाची फिरणं, दगडांची हे वगैरे करता करता, आणि ती आवड मी जोपासली. मग हिमालयात काम केलं. तर आपली आवड कळायला सुद्धा आपल्याला वेळ लागतो. बऱ्याच वेळा काय होतं की आपण जबरदस्तीने कुठल्या तरी प्रवाहामध्ये फेकले गेलेला असतो आणि आपल्याला खूप उशिरा कळतं की हा माझा प्रवाह नाही आहे. तर मला असं वाटतं की आई वडिलांची आणि शिक्षकांची ती तितकी जबाबदारी आहे की योग्य प्रवाहामध्ये तो जातोय ना, योग्य मार्गाने तो जातोय ना, त्याच्या आवडीकडे तो जातोय ना, जबरदस्तीचा होत नाही ना. म्हणून मला असं वाटतं की शिक्षकांना फक्त लेक्चर घेणं हे अपेक्षित नाही आहे. आणि इनफॅक्ट लेक्चरपेक्षा त्याला तू कसं शिकलं पाहिजेस आणि काय शिकलं पाहिजेस हा जो प्रकार आहे हा NEP मध्ये मोठा महत्त्वाचा मानला गेला आहे. आणि ते करत असताना मला असं वाटतं वर्कलोड सुद्धा कुठे आड येणार नाही. त्याला चितळे मास्तर जो ह्यांचा आहे आपल्या मुलं देशपांडेंचा, तर तसा जर मास्तर मी म्हणतो. आणि शेवटी आयुष्यामध्ये कुठेतरी तेच फार महत्त्वाचं असतं मला जाणवतं. किंवा कुठेतरी आपण गडिंगसारखे उतरलो आणि सतीश घारेसारखे मला भेटतात आणि म्हणतात, अरे 25 वर्षापूर्वी आपण एकत्र होतो आणि त्यावेळेला आपण हे केलं, त्यावेळेला ते केलं. मी आज या संस्थेचा अध्यक्ष आहे आणि कुलगुरू म्हणून रिटायर झाला, मला अभिमान वाटतो. ती आपली पोचपोवती असते खरं सांगायचं. किंवा एखाद्या विद्यार्थी पटकन पाया पडताना सांगतो की सर ONGCच्या ह्या सेंटरचा मी प्रमुख आहे, 82चा विद्यार्थी सर तुम्ही मला हे शिकवलं होतं. तर ती जी ओळख तुम्ही शिक्षक म्हणून घ्या ना, ती कुठेतरी जोपासणं गरजेचं आहे. ते करण्याची संधी पुन्हा ही NEP देते. त्यामुळे NEPचा भाव करून घेता कामा नये. माझं सातू म्हणणं आहे, सातत्याने सांगते की NEPच्या वरती भाव खूप झालेले आहे. मग हे कसं होणार, ते कसं होणार, ते कसं होणार वगैरे आपण ते करत असताना मला असं वाटतं की सातत्यानं चर्चा, विद्यार्थ्यांबरोबर एकत्र बसणं, विद्यार्थ्याला काय अपेक्षित आहे ते देण्याचा प्रयत्न करणं. ते करत असताना सुद्धा आजूबाजूच्या समाजामध्ये काय अपेक्षित आहे, आता जगाशी मगाशी जसं म्हटलं की ट्रेंड काय चाललंय, तो ट्रेंड प्रमाणे मी त्याला शिक्षण देतोय का. मी आज जर 2005चं शिक्षण त्याला देत असेल तर 2026 मध्ये तो बेरोजगारच राहणार आहे. त्याला त्याचं प्रिपरेशन मी केलं होतं 2005 साठी म्हणून केलेलं आहे. तो प्रकार घडला पाहिजे. आणि त्याच दृष्टीने मला असं वाटतं की समाजाचे जे प्रश्न आहेत ते जेव्हा आपले संशोधनाचे विषय होते आणि त्याला मार्गदर्शन समाज आणि शिक्षक आणि संस्था एकत्र करतील, त्यावेळेला मला असं वाटतं की विद्यार्थी घडण्याची प्रक्रिया जी आहे ती योग्य दिशेने आणि योग्य स्वरूपात होईल असं मला वाटतं. आणि त्याची सुरुवात भारतामध्ये होती. आज भारताकडे नवा ध्यान बघितलं जातं. नव भारत जी संकल्पना आहे, आज आपण डिजिटल आहोत, आपण कॉन्फिडंट आहोत. आपलं ज्याला आपण डेमोग्राफी डिव्हिडंड म्हणतो, 50% जी संख्या आहे ती 30 वर्षाच्या खालची वगैरे आहे. आता प्रचंड इम्पेशंट आहे ते आपल्याला माहिती आहे. काय काय इंस्टाग्रामवर असतात किंवा काय फेसबुकवर असतात, त्यांना बोलायला वेळ नाही आहे, पण ते टॅलेंटेड आहे. आणि त्यामुळे त्या टॅलेंटला योग्य दिशा देणं हे मला असं वाटतं NEPचं काम आहे आणि शिक्षकांचं काम आहे. त्या दृष्टीने एकत्रित यावर सातत्याने चर्चासत्र त्याच्या माध्यमातून वेगवेगळे मार्ग काढणं, जिथे जिथे शक्य आहे तुमच्या ज्या समस्या आहेत त्या योग्य लोकांपर्यंत पोहोचवणं. जे काय मला इथून कळलं ते तिथे मी मांडण्याचा प्रयत्न करतो. आणि जरी NEPचं जे एक नवीन टास्क फोर्स म्हणून योग घातलेला आहे, जेणेकरून आपण संकल्पना हे पाहतोय की जिथे NEP राबवली त्याचा खरंच काही विद्यार्थ्यांना फायदा झाला का. आपण पहिला प्रयोग केला 150 ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये. ऑटोनॉमस का, कारण त्यांना थोडंसं म्हटलं पॅन महाराष्ट्र करायला गेलो तो गोंधळ होईल. ऑटोनॉमी त्यांच्याकडे असल्यामुळं त्यांना आपण पहिल्यांदा करूया. आणि मला आनंद वाटतो की पहिलं जे आम्ही 1 वर्षानंतर
मुंबईमध्ये ते विद्यार्थ्यांना भेटलो, शिक्षकांना भेटलो, प्राध्यापकांना भेटलो, संस्था चालकांना भेटलो. सगळे शिव्या देण्यात होते मला, फक्त विद्यार्थी नाही. आणि विद्यार्थी म्हणताना मला सर मला जे करायचं होतं ते मिळते आहे. शिक्षक चिडलेला होता तर त्याला 10 तास थांबावं लागते. स्वतः त्याला चिडलेला होता माझ्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. सकाळी 7 कॉलेजमधून बसतो संध्याकाळी 7 पर्यंत आलं वगैरे. माझ्याकडे फंड्स नाही आहे. सगळ्यांनी मला शिवाय घातले. पण विद्यार्थ्यांना विचारतो म्हणाले नाही सर मस्त मजा येते. मी इंजिनिअरिंग करत असताना मी आज नाट्यशास्त्र पण करतोय सर. मला ते आणि हे दोन्ही गोष्टी करायला ह्या संधी मिळेल. त्यामुळे कुठेतरी विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे. आणि त्याचा विचार करून जर आपण मला असं वाटतं की याच्यामध्ये जर योगदान द्यायचं ठरवलं तर प्रत्येकाला रोल्स आहे, प्रत्येकाला रिस्पॉन्सिबिलिटीज आहे. पण ते रोल्स आपण समजून घेणं आणि त्याप्रमाणे काम करणं मला असं वाटतं की हेच जास्त करून महत्त्वाचं ठरणार आहे. पुन्हा एकदा या कॉलेजनं मला इथे बोलवलं, संधी दिली, आमच्या मित्राला भेटायची 25 वर्षानंतर काही आम्हाला वेळ संधी दिली. त्याबद्दल कॉलेजचं, विद्यार्थी विकास मंच, विद्यापीठ आणि आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि जेवणाला 15 मिनिटं जवळ तास उशीर झालेला आहे तरी सुद्धा शांतपणे ऐकून घेतलं, त्याच्याबद्दल मनस्वी आभार. धन्यवाद. Sir, your knowledge and wisdom must have made you the head of NEP 2020. Thank you, sir. Now to conclude this informative first session, I invite Professor Mahesh Kadam sir to propose the vote of thanks. नंतर करूया. तुमच्या काय शेड्यूलमध्ये काय आहे का? अशा प्रकारच्या सेमिनारमध्ये उद्घाटन झालं की साधारण आयोजकांचा, संयोजकांचा उत्साह संपलेला असतो. कारण बातम्या आलेल्या असतात, फोटो येतात. इथं तसं झालेलं नाही. पण तसं होऊ नये म्हणून मी लगेच इथं आलो. कारण ते वेगळं वेगळं नाही लागणार फार. कारण जग पोटावर चालतं ना, त्यामुळे सगळं भौतिक वगैरे सगळं ठीक आहे, एनईपी वगैरे सगळं ठीक आहे. पण जेवणाची वेळ पाळली गेली पाहिजे. त्यामुळं मला असं वाटतं इथं मागून उठून कोणी बसलं नसावं. तसं असेल तर या सेमिनारचा मूळ उद्देश असफल. जे काही आहे ते उपस्थित आहे, अतिशय उत्तम क्रमांक सरांनी मांडणी केली. मी माझाच परिचय करून देतो, कारण परिचयामध्ये माफ करा मॅडम, आणि त्यांनी परिचय लिहून आणला. मी प्रशांत साठे, मी पुण्यात असतो, एका कॉलेजमध्ये शिकवतो. हे माझं 35वं वर्ष शिकवण्याचं. त्यामुळे अनुभव आहे पुरेसा असं म्हणायला हरकत नाही. पण या अनुभवाचा आणि प्रत्यक्ष जीवनाचा संबंध असतो तसं नाही. तो संबंध या एनईपी मुळे निर्माण होण्याची जास्त शक्यता झालेली. शिक्षक माझ्या सहकार्याने सुद्धा याचा अनुभव येईल किंवा येत असेल. केवळ माझं सिनियर स्केल आहे 6,000, 7,000, 8,000, 9,000 आणि टेबल 14, 10,000. म्हणजे मी कोणीतरी हुशार आहे अशातला भाग नाही. एनईपी आपल्याला झटकन जमिनीवर आणते आणि अनेक गोष्टी शिकवायला लावते. अनेक गोष्टी शिकवायला पण लावते आणि अनेक गोष्टी शिकायला पण लावते. एनईपीचं म्हणजे मला स्वागतजी नाही का, माझ्याशी स्वागतजी नाही, मला आवर्जून बोलवलंय की वर्कलोडवर बोला. आयोजक इथे उपस्थित नाही बोलते, वर्कलोडवर बोला. मॅनेजमेंट काउन्सिलच्या सदस्यांना आणि सिनियर मेंबरच्या सदस्यांना ते समजलंच पाहिजे. ही काही फॉर्मॅलिटी नाही सेमिनार नाही. वर्कलोडवर बोला याचा अर्थ आमचं वर्क लोड झालेलं आहे असं आठवत नाही. पण वर्कलोड हा शब्द इतका चेष्टेने घेतला जातो शासकीय स्तरावर आणि काही प्रमाणात विद्यापीठीय स्तरावर सुद्धा, की काय वर्कलोड करता तुम्ही. पण वर्कलोडवर सगळं आपलं शिक्षण स्ट्रक्चर अवलंबून आहे.
हे तितकंच खरं आहे. दोन्ही बाजू आहेत. वर्कलोडचा बाकूर बुवा पण करू नये आपण की वर्कलोड वाढलं, वर्कलोड जाणार, सरप्लस होणार, काही अभ्यास नाही. जा मी वर्गात येत होतो, मी काय डिस्टर्ब नाही आवडत. मग अशी मागे खुर्ची उचलणं चालू होतं. दिस इज नॉट दॅट वे सेन्स टू मी. कमिंग टू द पॉइंट. वर्कलोड वाढणार किंवा वर्कलोड कमी होणार. मी विचारणार नाही 132 क्रेडिट, 160 क्रेडिट, 176 क्रेडिट आणि 220 क्रेडिट. आपण आता NEP चे 3ऱ्या वर्षामध्ये आहोत. 2023 ला सुरुवात झाली. नॉन ऑटोनॉमसला 24 ला सुरुवात झाली. हायर एज्युकेशनचं बोलतोय मी. NEP ऑटोनॉमस कॉलेजेस 2023 ज्यावेळेस रमणकर सरांच्या अध्यक्षतेखाली ती समिती नेमली. 24 सालानंतर 24 सालापासून नॉन ऑटोनॉमस कॉलेजेस तुमच्या कॉलेजला सुद्धा NEP सुरू झाली. 2024 नॉन ऑटोनॉमस असेल तर इथं बसलेल्या प्रत्येक शिक्षकाचा, इव्हन विद्यार्थ्यांचा सुद्धा, विद्यार्थ्यांना मी थोडंसं डिस्काउंट देतो. कारण सर म्हणजे तसं त्यांना बाकीचं काही कळलं नाही तरी चालेल. चांगलं शिकायला मिळतंय आणि मिळतं आहे एवढं कळलं तरी पुरेसं आहे. बाकी त्यांना ते मेजर सब्जेक्ट, मायनर सब्जेक्ट नाही कळले तरी चालतील आत्ता, पण 100% आपल्यालाही कळलं पाहिजे. 2023 ला ऑटोनॉमस कॉलेजेसचं 3 वर्षाचं डिग्रीचं स्ट्रक्चर सुरू झालं. म्हणून आपण त्याला नॉमिनक्लेचर देतो NEP 23 डिग्री. 23, 24, 24, 25, 25, 26 मी ज्या कॉलेजमध्ये शिकवतो ते ऑटोनॉमस कॉलेज आहे. या जून मध्ये आमचं पहिली डिग्री बाहेर पडेल, विच इज द आउटकम ऑफ नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ऑफ 132 क्रेडिट्स. तुमच्या बाबतीमध्ये 1 वर्ष उशिरा होईल. 2026-27 ला होईल. आता आपल्याला माहिती आहे 3 वर्षाची डिग्री, 4 वर्षाची डिग्री आणि 5 वर्षाची डिग्री हे ऑप्शनल आहे. आपणच आपली टिमक्या वाजवल्या. 4 वर्षाची डिग्री, 4 वर्षाची डिग्री झालेली नाही. डिग्री 3च वर्षाची आहे. 4th इयर इज ऑप्शनल. करायचं असेल तर करू शकता. इट इज कम्प्लिटली व्हॉलेंटरी. आम्ही 4 वर्षाची डिग्री केली, आम्ही 4 वर्षाची नाही. UGCने NEPने असं सांगितलेलं आहे की 4थं वर्ष तुम्हाला करायचं असेल तर तुमचं स्वागत आहे. तुम्हाला आम्ही त्याला म्हणू डिग्री विथ ऑनर्स, कंसामध्ये ऑनर्स, मानद डिग्री, सन्मानाची डिग्री, BCom ऑनर्स, BA ऑनर्स असं तुम्हाला मिळेल ऑप्शन. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. जसं सर वारंवार उल्लेख करतात, इंटर्नशिप आणि रिसर्च. हे 4थ्या वर्षाचं. आणि 5वं वर्ष सुद्धा तुम्हाला करता येईल. 5 वर्षाची डिग्री. मग दॅट इज इक्विव्हॅलंट टू पोस्ट ग्रॅज्युएशन. आणि आफ्टर कंप्लीटिंग 5th इयर you will be eligible, underline 1000 time, you will be eligible for taking admission for PhD. असा समज झाला की 5वं वर्ष झालं की PhD ला प्रवेश. हे सोपं आहे. PhD काय अशी किरकोळ मिळणारी डिग्री आहे का? कोणी बाजारात तेव्हा आणि डिग्री घेऊन जावं. 5व्या वर्षानंतर PhD ला प्रवेश म्हणजे मी झालो. त्याने इंग्लिश नसायला सुरुवात केली की मी वयाच्या 3ऱ्या वर्षी झालो PhD एवढी सोपी डिग्री आहे का? 5व्या वर्षी तुम्ही इलिजिबल होणार आहात. घ्यायचं का नाही सिस्टीम ठरवेल. त्याला सुद्धा 7.5 CGPA तरच तुम्हाला एंट्री मिळणार आहे. वर्कलोडवर बोलत असताना सर वारंवार उत्तम पद्धतीने त्याची मांडणी केली. मी विशेषतः शिक्षकांना 9 व्हर्टिकल्स आहेत. 9 व्हर्टिकल्स आपल्याला माहिती. आपला अभ्यास पाहिजे बरं. कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नका. कोणतरी मीडियावर सांगते, सोशल मीडियावर सांगते वर्कलोड कमी होणार, सरप्लस होणार. तुझा जॉब व्यवस्थित आहे, काळजी करू नका. आपण प्रॅक्टिकल आहात ना. आपलं किती ग्रेड आहे? 6, 7, 8, 9 तेवढं चालू आहे. काय काळजी करू नका. मी चेष्टा गंमत करत नाही. 132 क्रेडिट डिवायडेड बाय 9 व्हर्टिकल. खरं तर मिनिमम 120, मॅक्सिमम 132 फॉर 3 इयर्स डिग्री.
त्यानंतर 160 176 हे 4 वर्षाची डिग्री आणि 5 वर्षाला 176 220 हे शब्द हे आकडे 100% आपण ऐकले असतील, ऐकले नसतील तर ऐकले पाहिजे. 132 क्रेडिट डिवायडेड बाय 9 वर्टिकल्स. उदाहरणार्थ 132 कारण 3 वर्षाची डिग्री, 4 वर्षाची असेल तर 160. मेजर सब्जेक्ट, मायनर सब्जेक्ट, ओपन इलेक्टिव्ह, जनरल इलेक्टिव्ह. इट इज सेम. OEGE आपण त्याला म्हणतो. SEC स्किल एन्हान्समेंट, व्हॅल्यू एज्युकेशन, व्होकेशनल एज्युकेशन, IKS की ज्याचा म्हणजे ते SPPU आमच्या जसं झालंय ना, म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी इतकं गोड नाव आहे, इतकं सुंदर नाव आहे, पण त्याचा अपभ्रंश काय झाला? SPPU, द प्रोफेसर ऑफ SPPU. व्हॉट इज दिस SPPU? तर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. खरं तर पुणे युनिव्हर्सिटी ओरिजिनल ग्लोबल लेवलला पुणे युनिव्हर्सिटी माहिती आहे. नंतर आपण सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अभिमानाने ते नाव लावलं आणि आता तिच्यावर आपण म्हणतो SPPU. ठीक आहे, तो विषय सोडून. तसा IKS खूप वेळा ऐकलंय. NEP आणि IKS यांचा इतका घट्ट संबंध आहे की कोणालाच काही कळत नाही. ना NEP कळतं ना IKS कळतं, पण IKS वर बोलायचं एवढं मात्र कळतं. सगळ्यात महत्वाचं काय असेल तर सब्जेक्ट स्पेसिफिक आहे, याच्यावर क्रमांक सर भर देतो. उदाहरणार्थ मी कॉमर्सचा शिक्षक आहे, मी कॉमर्सचा शिक्षक आहे, तर त्यामध्ये उदाहरणार्थ IKS काय आणता येईल? 11व्या शतकामधलं कॉमर्स, 12व्या शतकामधलं भारतामधलं कॉमर्स, 13व्या शतकामधलं भारतामधलं कॉमर्स हे विद्यार्थ्यांना शिकवणं म्हणजे कॉमर्स मधलं सब्जेक्ट स्पेसिफिक IKS आहे. मग आमचे विद्यार्थी म्हणतात मी पुण्यात राहतो, पुण्यामध्ये आप्पाबळवंत नावाचा एक उत्तम परिसर आहे की जिथे सगळी पुस्तकं मिळतात, तुम्हाला माहिती असेल. त्याचा अपभ्रंश झाला ABC. मुलं म्हणतात ABC मध्ये मिळतं का IKS हे पुस्तक? 15व्या शतकातलं कॉमर्स. पवार सर विचारतात असं नाही, ABC मध्ये नाही मिळत. मग प्रगती किंवा शार्प, शिवाजी विद्यापीठात कुठलं भोकड गाईड वापरतात मला माहिती नाही, पण पुणे विद्यापीठात शार्प नावाचं भोकड गाईड वापरतात. तुमच्याकडे कुठलं गाईड आहे पाटील सर? प्रत्येक विद्यापीठात भोकड गाईड आहेतच की ज्यांच्यावर आपण डिग्री मिळवतो आणि आपला CGPA 9.6 असतो. 9.6 अभिमानाने सांगतो. पण त्या कॉर्पोरेट मध्ये तो वॉचमन पण आपल्याला एंट्री देत नाही. हे तेव्हा कळतं डिग्री मिळाल्यावर. म्हणून ABC मधल्या गाईडवर पास होणार मी पण झालो ना. मी पहिल्या अटेम्प्ट मध्ये, मी काळ्या सेटवाक्य बोलत नाही बघा, बाजूला नका, पण मी पहिल्या अटेम्प्ट मध्ये सेट परीक्षा पास झालो. त्याचं एकमेव उदाहरण मी BCom आणि MCom पर्यंत गाईड वापरलं नाही. पण आता तशी परिस्थिती नाही. आता P हळद आणि O बोली IKS ABC असं का असतं? अभ्यास करून आपल्याला भारतामधली ती परिस्थिती अभ्यासावी लागेल. मग केमिस्ट्री तेच आहे, हिस्ट्री तेच आहे, कॉमर्स तेच आहे, बायोलॉजी तेच आहे, सायन्स तेच आहे. पण प्राध्यापक सुद्धा म्हणतात हे आहे ना कुठं असं युट्यूबवर आहे का कोणाचं ऐकतं लेक्चर? तर मग कसं तुमचं लेक्चर आहे का ऐकतं असेल तर आम्हाला लिंक पाठवा. हे लिंक आणि ओवेनी तर सगळी वाट लागली. मी स्वतः सोशल मीडिया 0 वापरतो. म्हणजे एक अर्थ असं नाही पाहिजे, वापरला पाहिजे. पण तरी देखील मी माझ्या कॉस्टिंग विषयामध्ये अपडेट आहे. मी मला बाकीची माहिती नाही, मी कॉस्टिंग मध्ये अपडेट आहे. मला रिसेंट ट्रेंड्स इन कॉस्टिंग विदाउट युजिंग सोशल मीडिया मला समजतात. तेव्हा सोशल मीडिया वापरा, काही अडचण नाही. पण दिस इज नॉट द ओनली वे ऑफ एनहान्सिंग युअर नॉलेज. कमिंग टू द पॉइंट. मी परत एकदा न डिस्टर्ब न करता वाचतो म्हणजे मला काय बोलायचं ते कळेल. मेजर सब्जेक्ट, मायनर सब्जेक्ट, OEG, SEC स्किल एनहान्समेंट, व्होकेशनल एज्युकेशन, व्हॅल्यू एज्युकेशन, IKS, OJT, फील्ड प्रोजेक्ट, रिसर्च प्रोजेक्ट आणि शेवटचं कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम. 132 क्रेडिट डिवाइडेड बाय दीज व्हर्टिकल्स इज इक्वल टू युअर वर्कलोड. आपण वर्कलोड काढतोय ना, आणि
सध्या आम्हाला बरोबर गडी सर बरोबर आहे, वर्कलोडवर अजिबात कोणी चेष्टेत घेऊ नये की प्राध्यापक लोक काय वर्कलोडचा विचार करतात, त्याला काय शेवटी सगळी स्ट्रक्चर त्याच्यावर आहे ना, टाइम टेबल त्याच्यावर आहे ना, पहिला पिरियड दुसरा पिरियड. पण आतापर्यंत एक क्रेडिट बरोबर 15 तास क्लासरूम टीचिंग मध्ये, पण एक क्रेडिट बरोबर 30 तास ऑन द जॉब ट्रेनिंगची, फील्ड प्रोजेक्टची, रिसर्च प्रोजेक्टची. मग वर्कलोडवर काय होणार? वर्कलोडचा जर केवळ आपण विचार करत असू तर एनईपीचं मूळ उद्देशच संपला. याचा आपण विचार करू नये असं नाही. 132 क्रेडिटचं विभाजन, मी परत सांगतो, प्राध्यापकांचा अभ्यास 100% असेल, पण 132 क्रेडिटचं विभाजन हे 56 क्रेडिट, 52 क्रेडिट आणि 24 क्रेडिट असं आहे. मध्ये स्टेरिंग कमिटीच्या एका सदस्यांशी मी बोलत असताना आम्ही अशी चर्चा करत होतो की या 24 क्रेडिटचे आहेत ना, 24 क्रेडिट ते आहेत IKS, पॉझिटिव्ह, फील्ड प्रोजेक्ट, रिसर्च प्रोजेक्ट, VEC, व्हॅल्यू एज्युकेशन, कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम. याचं अजून वर्कलोडचं काही शासनाकडून आलेलं नाही, म्हणून काही त्याचा वर्कलोड धरला जाणार नाही असं नाही. म्हणून तर स्टेरिंग कमिटी त्यासाठीच आहे ना. त्यांचं कामच ते आहे की एनईपी मध्ये जे बसव म्हणलंय ते स्ट्रक्चराइज कसं करायचं, ते आपल्या स्ट्रक्चर मध्ये कसं आणायचं. प्राध्यापकांना माझी तर नेहमी 34 वर्षाचा यासाठी उल्लेख केला, माझे तिथे रिटायरमेंट 3 वर्ष. जे एक्झिस्टिंग परमनंट प्राध्यापक आहेत त्यांनी तर काही काळजी करूच नाही. अपकमिंग प्राध्यापक जे आहेत त्यांना तर प्रचंड संधी आहे. आता म्हणजे मला स्वागतने सांगितलं की तुम्ही वर्कलोडवर बोला, मी काही जॉईंट डायरेक्टर नाही. प्राध्यापकांना समजेल जॉईंट डायरेक्टरचं काय म्हणत आहे की तुमचा वर्कलोड मी अप्रूव्ह करणार नाही किंवा डिसअलाव करणार नाही. पण एक नक्की सांगतो, हे जे वर्कलोड आपलं वाढलेलं आहे ते 100% आपल्याला आनंद देणारं आहे. उदाहरणार्थ माझ्यासारखी जनरेशन, म्हणजे मी काही फार यंग एज ओल्ड एज असं म्हटलं आहे, माझ्यासारखी जनरेशन सुद्धा सहजतेने, म्हणजे मी सोशल मीडिया वापरत नसतो तरी मी उत्तम पद्धतीचा टेक्नोसेव्ही आहे. मी सहजतेने मोबाईल आणि रिलेटेड गोष्टी वापरू शकतो. मी शिकलो ना. हे कशामुळे मला शिकावं लागलं? बिकॉज ऑफ द एंट्री ऑफ नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे आपल्याला नवीन नवीन शिकावं लागतं. ही शिकवण्याची आणि शिकण्याची संधी एका अर्थाने आपल्याला मिळते आहे. मी IKS वर फार बोलणार नाही, पण सब्जेक्ट स्पेसिफिक IKSचं सिलेबस असं कोणी आहे का हो? म्हणून त्या अॅटॉनॉमीला जास्त महत्व यासाठी देत आहे. आणि आता मॅक्सिमम कॉलेजेस अॅटॉनॉमस झाली आणि IKSचं खऱ्या अर्थाने महत्त्वाने अर्थ कळला तर, अदरवाईज ती कॉन्ट्रोवर्शियल होईल. तर उत्तम पद्धतीचं एनईपीचं इम्प्लिमेंटेशन होणार आहे. पण जर कळला नाही तर आपण वेगळ्याच ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाऊ. म्हणजे वेद उपनिषद हे 2 गोष्टी मी सांगतो. मध्ये मला इचलकरंजीला मी आमच्या विद्यार्थी परिषदेचा अभ्यास वर्ग होता तेव्हा अवॉर्ड, कल्लप्पा अवॉर्ड, प्रकाश अवॉर्ड ते आले. म्हणजे सर तुम्ही एक करा, मी पैसे देतो, सगळ्या विद्यार्थ्यांना हरिपाठ द्या. म्हणजे हरिपाठ ऐकल्यानंतर असं हरिपाठ ते झेन झी वाचायचं वाङ्मय आहे. हरिपाठ झेन झीचा बोल आला ना सध्या, झेन झी, अल्फा आणि झेन झी. त्यांनी सांगितलं हरिपाठ, त्यांचं वाक्य हा सध्याच्या काळामध्ये नितांत आवश्यक असलेला ग्रंथ म्हणणार नाही, छोटस आहे, 27 अभंग आहे. माझे एक पाठ नाही, पण एक अभंग उदाहरणार्थ. चहूबेरी जाणं शाही शास्त्र कारण 18 पूर्ण हरिसी गाती मंथुने नवनीला कैसे के अनंत वाया व्यक्त कथा सांगली मार्ग असे पाठ. होय, चहूबेरी जाणं शाही शास्त्र कारण 18 पुराणे हरिसी गाती मंथुनी नवनीला कैसे के अनंत वाया व्यक्त कथा सांगली मार्ग. देवाचं नाव घेतलं की तुम्हाला वेद आले, तुम्हाला पुराण आले,
मला शास्त्र कळलं, वेगळं जोडण्याची जरूर नाही. ही आपली भारतीय ज्ञान परंपरा आहे. सरांनी अतिशय उत्तम पद्धतीने वेदाचा उल्लेख केला. अथर्ववेद, ऋग्वेदामध्ये काय, अथर्ववेदामध्ये काय, सामवेदामध्ये काय वगैरे. हे तर अभ्यास करूच या, पण अदरवाईज हरिपाठ म्हटलं पुरेसं. एनईपी मध्ये दुसरं नरवळकर सर माहिती आहे, कारण ती इम्प्लिमेंटेशनच्या ह्याच्यात आहे. फाउंडेशनल लिटरसी, थांबतो 5 मिनिटं. फाउंडेशनल लिटरसी आणि न्यूमरसी असं दुसरं प्रिन्सिपल आहे. माझ्या सगळ्यांना आव्हान नुसतं आपलं माईकवर बोलतोय म्हणून गैरसमज करू नका. माझ्या सगळ्यांना हे वाक्य आहे की आपल्यापैकी किती जणांची इन्क्लुडिंग PhD, इन्क्लुडिंग API 1000, आणि API सुद्धा काही भरोसाच नसतो. भाई सर, पाटील सर, 1500, 2000 इंटरनॅशनल सेमिनार, नॅशनल सेमिनार. बापरे, मी त्याला विचारलं, अरे बाबा ते ISBN चं फुल फॉर्म सांग मला, त्याला माहित नाही. त्याला रेफरन्स जनरल माहित नाही. पण त्याचा आहे API सुद्धा, API उत्तम. कमी होतं पण मी त्यातलाच आहे. पावकी, निमकी, दीडकी, अडीचकी, औटकी, आतरकी. आय रिपीट, पावकी, निमकी, दीडकी, अडीचकी, औटकी, आतरकी. माझ्या सकट इथं उपस्थित असलेल्या किती जणांची पाठ आहे? झाकलीमूळ 1.25 लाखाची. टेबल 14, टेबल 13, टेबल 12, वर्कलोड. माझी स्वतःची पावकी पाठ आहे, निमकी पाठ आहे म्हणून दाखवणार नाही तर वगैरे आमचे पाटील सर म्हणजे नुसते पुण्याचे लोक आले नागावगिरी करून गेली स्वतः काही. 1 पाव, 2 पाव, 3 पाव, 4 पाव, 5 पाव, 6 पाव, 7 पाव, 8 पाव, 9 पाव, 10 पाव, 11 पाव, 12 पाव, 13 पाव, 14 पाव, 15 पाव, 16 पाव, 100 पाव, 25. 1 निम 2 निम 2 3 निम 4 निम 4 निम 2 5 निम 8 6 निम 3 7 निम 8 निम 4 9 निम 10 निम 11 निम 12 निम 13 निम 7 14 निम 7 15 निम 16 निम 8 100 निम 50. बस पाठ केलं समजलं. मी ते शिकलोय, माझ्या आईने ते मला शिकवलंय. माझं दुर्दैव की मी नेमकी 2.5 औटकी आकरकी नाही शिकलो आईकडनं. माझ्या आईची पाठ होती, आता 3 वर्षापूर्वी गेली. आता शब्दच माहित नाही. दिस इज द क्रच ऑफ फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी. हे सर मला आमच्या जे कस्तुरी रंगन जे गेले अध्यक्ष होते NEPचे, त्यांनी हे सांगितलेले एका भाषणामध्ये. हे त्यांना अपेक्षित आहे, विच इन्हान्स युअर ॲबिलिटीज, कॉम्पिटन्सीज. इंग्रजीमध्ये छान छान शब्द, ॲबिलिटी आणि कॉम्पिटन्सी, क्रिटिकल ॲबिलिटी, ॲनालिटिकल. अरे बाप, काय ॲबिलिटीज. बरोबर सांगा, पाठ ही भारतीय संस्कृती. पण कशाला पाहिजे पाठ? कॉम्प्युटर आहे ना, मोबाईल आहे ना, मोबाईल आहे. पाठ नको, पाठ असले पाहिजे. मी माझ्या टीवायच्या विद्यार्थ्यांचं सर फायनल व्हायला येताना विचारतो, तुम्हाला मी बाकीचं तर विचारणारच आहे फॉर्मल प्रश्न, पण एक पाढा नक्की विचारणार. 27चा पाढा, 29चा पाढा, 100% विचारतो. AMCC मध्ये येऊन बघा, नुसतं फोटो नाही बघा. आधी केले मला सांगितलं. पण आता असं वाटतं काय गरज आहे? इंग्रजी बोलत की हुशारीचे गमक इंग्रजीत बोलायचं. मी पण बोलतो बरं, कारण माझं कॉलेज इंग्रजी मीडियमचंच आहे, कारण मला मराठी बोलताच येत नाही. पण म्हणजे माझं इंग्रजी किती छान आहे सांगण्यासाठी बोलत नाही, की काळाची गरज आहे म्हणून मी बोलतो. आणि त्याला आपण अवेअर पण करू नये. आपण मराठीचा अभिमान का धरतो माहिती? इंग्रजी येत नाही म्हणून. तरी बालकडी असते, मराठीवर काय नाही, बाळाला इंग्रजी येत नाही म्हणून तू मराठी. मला इंग्रजी उत्तम येतं तरी देखील मी मराठी बोलणार हे ऍक्सेप्ट करतो. आम्ही ग्रामीण भागातले, ग्रामीण भागाची कृपा करून धाक करू नका. नाही तर जो येतो आम्ही ग्रामीण भागात राहतो आणि आम्हाला शिक्षणाची संधीच नव्हती. अरे त्या म्हणून तर आम्ही आता INEP आली ना. ग्रामीण भागासाठी मी तुम्हाला परत सांगतो, शिक्षणाची संधी NEP जी दिलेली आहे कुठंच मिळणार नाही. उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी, हे जे पूर्वी सूत्र होतं, उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी, हे जे समाज जीवनामधलं पूर्वीचं सूत्र होतं,
ते सूत्र आता आणण्याचं एका अर्थाने काम या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये होणार आहे. शेतीला उद्योगाचा दर्जा मिळाला पाहिजे. आता जो उठतोय तो मायग्रेशन पुण्यामध्ये, पुण्यामध्ये या स्वागत आहे. नाही तर तुम्ही म्हणा सर तुम्ही पुण्या मुंबईशी लोक, आम्ही पुण्या मुंबईशी पहिल्या किती सुंदर आहे. आम्ही इथे येताना आम्हाला असं वाटतं की इथं राहावं का, इतकी सुंदर दिसत व्यवस्था आहे. मग अशी मॅडमने सांगितलं की इथं तांदूळ किती छान मिळतो. निसर्ग संपन्न असलेल्या भागामध्ये आपण राहतात, भाग्य आहे. कमी टू द पॉइंट वर्कलोडच्या विषयामध्ये मी काही सरकारी अधिकारी नाही, त्यामुळे मी तुम्हाला असं म्हणत नाही की वर्कलोड वाढणार नाही, वर्कलोड कमी होणार नाही. पण निदान तुम्ही अभ्यास करा, त्या नाही व्हर्टिकलचा. ओजेटी नीट पद्धतीने मुलांना शिकवा, IKS नीट पद्धतीने मुलांपर्यंत जाऊ दे, फील्ड प्रोजेक्ट नीट पद्धतीने जाऊ दे, रिसर्च प्रोजेक्ट नीट पद्धतीने जाऊ दे. आणि कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम म्हणजे केवळ NSS ला फोटो आले, बातमी आल्या आणि निवेदनामध्ये NSS म्हणजे कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम नाही, समाजाशी नाळ जोडली जाणं हे खरं कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम आहे. आता शेवटचं सांगतो थांबतो. आता नाळ हा शब्द जोडलाच जात नाही, कारण बहुतेक आईच्या पोटातून जेव्हा बाळ येतं तेव्हा सीझन होऊन येतं, त्यामुळे ती नाळ मातीत पुरलीच जात नाही, ती डस्टबिन मध्ये जाते. त्यामुळे माझ्या मातीशी नाळ जोडली आहे असं जे पूर्वी वाक्य ऐकायला मिळायचं ते आता मिळतच नाही. हे जे धोरण आहे हे भारतीयत्वाशी सेकंड लास्ट प्रिन्सिपल एक म्हणतात की प्राईड ऑफ इंडिया, मी भारताचा नागरिक आहे याचा मला अभिमान आहे. हे ह्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये नेशन फर्स्ट ॲटिट्यूड, हा ॲटिट्यूड ह्या राष्ट्रीय धोरणामध्ये असल्यामुळे शेवटचं प्रिन्सिपल जे आहे की देयर विल बी फिलॉन्थ्रॉपिक इन्व्हेस्टमेंट अँड इंटरनॅशनलायझेशन ऑफ एज्युकेशन. पुण्यामध्ये कसं आपल्याला माहिती आहे 40 प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहेत, काळाच्या ओघात इथं पण येते. माझा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीला विरोध नाही, माझा मुद्दा एवढाच आहे की शिक्षण जे आहे ते सर्वांना समान आणि माफक दरामध्ये मिळावं आणि हक्काचं मिळावं असं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं असल्यामुळे आपल्याला ग्रामीण भाग शहरी भाग असं काही त्याच्यामध्ये भेद असणार नाही. प्रत्येकाचं काही ना काही वैशिष्ट्य असतं आणि ही पाम फेरी आहे. ही पाम फेरी जी आहे ही प्रत्येक बोटाचं महत्व आहे ना. अंगठा जर मधल्या बोटा झाल्यासारखा तर होणार नाही, प्रत्येक बोटाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. ही पाम फेरी जशी आहे तसे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये प्रत्येक घटकाला महत्व दिलेलं आहे. आपण वर्कलोड या अर्थाने ते न घेता अतिशय उत्तम पद्धतीने आणि असं आहे आत्ताच ते बाळ जन्मले 29 जुलै 20 त्याचा जन्म, आपण आता 26 ला आणि इंटरनॅशनल नॅशनल लेवलला चर्चा करतो. द इम्पॅक्ट अँड इफेक्ट ऑफ नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ऑन द फॅक्ट असलेला इम्पॅक्ट अँड इफेक्ट 23 ला सुरू झालं. हे तिसरं वर्ष. तिसऱ्या वर्षाचं बाळ काय असतं आपण म्हणतो ना तुझं वय किती, तो बोलतो तसे तिसरं वर्ष आहे. हा देशावर गदारोळ करू नका, चुकीचं झालं, चुकीचं काही चुकीचं झालं नाही, व्यवस्थित चाललेलं आहे. 86 ची पॉलिसी 92 ला व्यवस्थित झाली, 2020 ची पॉलिसी 26 पासून होईल. तेव्हा आपण सगळे भारत देशाबद्दल गदारोळ होऊ नका, झालं काहीच मिळत नाही NEP मधलं काहीच नाही आले कुठं ते. NEP मधल्या सेकंड लास्ट पॅरेग्राफ असा आहे, द कम्प्लीट अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इम्प्लिमेंटेशन ऑफ NEP विल टेक प्लेस फ्रॉम 2030 टू 2040. NEPच्या पॉलिसी मेकरला सुद्धा अपेक्षित होतं 2030 ते 2040 हे 10 वर्षामध्ये खऱ्या अर्थाने NEPचे इम्प्लिमेंटेशन व्हावं अशी त्यांची अपेक्षा होती. कारण त्यांना माहिती होतं 20 साली आलं, 21 साली सुरू जरी झालं तरी पहिली 9 वर्ष 5 अधिक 3 अधिक 3 अधिक 4 हे करता करता 2030 साली 2030 ते 2040 फुल फ्लेज इम्प्लिमेंटेशन. आणि शेवटच्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी असं म्हटलंय टू रिवाइव अँड रिवाइज द नॅशनल एज्युकेशन पॉलिसी इन 2040 ॲज पर दॅट कंडिशन. त्या कंडिशननुसार परत रिवाइज करा असं त्यांनी शेवटचं वाक्य म्हणून थांबलेलं आहे. आणि म्हणून आपण सुद्धा NEPचा चांगल्या अर्थाने अभ्यास करून उपयोग करून काहीतरी वेगळं आपल्याला शिकायला मिळेल. मी ऑर्गनायझरचे धन्यवाद देतो की अशा निदान विषयावर त्यांनी. पण आता NEPवर सेमिनार केवळ NEPवर घेता कामा नये, आता हेकीवर घ्यायला पाहिजे. हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया
उदाहरणार्थ आता त्याचं नाव वेगळं झालं, विकसित भारत शिक्षा अधीक्षण बिल. अशासारख्या याच्यावर आपण आता याच्या पुढं चर्चासत्र घेऊ शकतो. पुनश्च एकदा मला बोलवल्याबद्दल, आम्हा दोघांना सर्वांना बोलवल्याबद्दल आपल्या संस्थेचे आणि ऑर्गनायझरचे मनापासून धन्यवाद देतो. आणि वेळ जरी झाला असला तरी देखील आपण शरीराने 100%, मनाने माहीत नाही, पण शरीराने आणि मनाने ऐकून घेतलं असेल. कारण मन वढाले वढाले उभ्या पिका, मला पाठ तेवढं सांगून टाकायचं नाही मला, पण मन वढाले वढाले उभ्या पिकात ढोलं आता होतं भुईवर गेलं गेलं अभयात. असं मन असल्यामुळं आता सगळ्यांचे चेहरे असे असतील माझ्याकडं की काय सर, पण मनामध्ये असं पास करा, आता जेवायची वेळ झाली असं आपल्यामध्ये असं म्हणतात की अशा जागी बसावं की कोणी उठ म्हणलं नाही पाहिजे. आणि अशा वेळी आपलं बोलणं थांबवावं की लोकांना वाटलं पाहिजे आपण 2 मिनिटं बोलले असतं तर चालले असतं. असं असताना मी थांबवतो. धन्यवाद. डॉक्टर प्रशांत सटेसरांनी आताच NEP मधील व्हर्टिकलच्या स्वरूपाने पद्धती अनुषंगाने आणि या सत्कारानंतर लागलीच देशपांडे सरांनी विनंती करतोय की आपण चेअरपर्सन म्हणून 2 मिनिटाचं मनोगत व्यक्त करू. धन्यवाद. जेवणाची वेळ झालेली आहे आणि मला माझं जे कर्तव्य आहे ते साठे सरांच्या एकंदरीत भाषणानंतर प्रेझेंटेशननंतर एक चेअरपर्सन म्हणून मी काहीतरी बोलतो. खरं सांगायचं म्हणजे माझ्यासमोर अनेक प्रश्न आहेत. गेली 50 वर्ष या क्षेत्रात काम करतोय आणि ज्ञान आणि हायर एज्युकेशनवर प्रचंड लेखन केलं आहे. आणि आतापर्यंत जे चिंतन आहे त्याचं मला 2 गोष्टी सांगायच्या आहेत. तेवढं संपूर्ण झाली होती आणखी कधी येणार नाही. तर सगळं बोललं गेलं आतापर्यंतच्या काळामध्ये NEP नंतर नॉलेज सिस्टीम, इंडियन नॉलेज सिस्टीममध्ये सगळं. पण एकंदरीत गेल्या 75 वर्षाचा हायर एज्युकेशनचा इतिहास जर पाहिला तर अशा अनेक कल्पना आल्या, अनेक कमिशन झाली. त्यांची काय अवस्था झाली? ती अवस्था अशी आहे की जे कमिशन म्हणून त्यांनी काम केलं आणि काही रेकमेंडेशन केल्या सरकारला, त्यांना त्यांचं काम झालं की त्यांनी फक्त सबमिट करायचा आपला रिपोर्ट. ही परंपरा राधाकृष्णनच्यापासून यशपालांच्यापर्यंत आली. आणि आता आहे त्या जे NEP म्हणजे त्याचा रिपोर्ट त्यांनी केला त्यांच्यापर्यंत आहे. मी थोडक्यात सांगतो, यापैकी कुठल्याही कमिटीचा रिपोर्ट आणि त्याच्या रेकमेंडेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं मान्य केलेला नाही. हा सभापती नोट केली आणि म्हणून हे सगळे जे बोललं गेलं सगळ्यापासून त्याचं योग्य इम्प्लिमेंटेशन होण्यासाठी 2 शब्द आहेत. त्यातला पहिला शब्द इंडियन टॉप ब्युरोक्रेसी आहे. तर मग त्याच्यात मला क्षमा करा आणि तुम्हाला केलेलं काम आहे, तुमची जी ड्युटी आहे, तुमचे विचार आहे ते फॉर गव्हर्नमेंट. पण तुम्हाला हे माहिती आहे का, सॅम पित्रोदानं कितीतरी चांगल्या रेकमेंडेशन केलं, त्यात एकाही रेकमेंडेशनचं इम्प्लिमेंटेशन झालं. आणि मग अशा अनेक कारण आहेत. विश्वपालांनी सांगितलं आहे ते कुणी ऐकलं नाही. आणि मग मोठ्या लोकांनी तज्ज्ञांनी जे सगळं गव्हर्नमेंटच्या पुढे मांडलं, त्या गव्हर्नमेंटने कधीही मान्य केलं नाही. असा आत्तापर्यंतचा इतिहास आहे. 50 वर्षाच्या अभ्यासानंतर मी आपल्याला सांगतो. आणि म्हणून मला भीती वाटते धर्मग्रंथ आहे, क्षमा करा या वयात खोटं बोलायचं नाही, आता कधी खोटं बोलू नाही. पण ह्या सगळ्या NEP 20च्या इम्प्लिमेंटेशनमध्ये सगळं गोडगोड आहे. पण त्याला खरा शत्रू इंडियन डेमोक्रेसी असतात. आणि हे मी बोलतोच मध्ये माझ्या पुस्तकातून, मी इंग्रजी पुस्तकातून सांगितलं. आणि म्हणून आपण ह्या पुढच्या काळामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की जोपर्यंत भारतातले टॉप शिक्षण तज्ज्ञ जे बोलतात त्यांच्याबरोबर मांडीला मांडी बसून जेव्हा टॉप ब्युरोक्रेसी बसेल आणि संगणमताने एकत्र विचार करतील तरच त्याला काहीतरी फळ मिळेल. आता आताचे नोटबद्दल सांगतो.
त्यांचं काम संपलं, त्याला कोणीही कुणी विचारत नाही. हे अगदी खरं सत्य आहे. आणि जोपर्यंत हे शिक्षण तज्ञ त्यांनी रेकमेंडेशन केल्या ते आणि टॉप ब्युरोक्रसी हे एकत्र बसत नाही आणि दोघांच्याकडे समन्वय होत नाही, तोपर्यंत ह्या सगळ्या आपण जे विचार करतो त्याला काही फळ मिळेल असं मला काही वाटत नाही. आणि म्हणून हे जे कॉर्पोरेशनचा घेरा आहे तो आता 75 वर्षात भारतात कधीही सुरू झालेला नव्हता. तो आता सुरू व्हायला पाहिजे. पण त्या दृष्टीनं कर्मचाऱ्याला आपण जर काय करू शकला तरच काहीतरी भवितव्य आहे. आणि म्हणून हा जो आपले शिक्षण मंत्री होऊन गेले तर 2 फक्त अपवाद होते. तुम्ही काही मानवी पॉलिटिकल माणूस नाही आहे ते सगळ्यांना माहिती आहे. तर त्यातले कपिल सिब्बल जे होते तर तुम्ही अतिशय चांगला विचार केला होता. आता त्यांचं राजकारण वेगळं असेल तो भाग नाही, पण त्यावेळेला त्यांनी तो अभ्यास केला होता आणि मिनिस्टर म्हणून त्यांनी जे काम केलं होतं ते काम सक्सेसफुल झालं नाही. आणि म्हणून ज्या ज्या मिनिस्टरनी चांगला प्रयत्न केला त्यांना त्यांच्या पक्षातूनच विरोध झाला. आणि शेवटी आणखीन काय तज्ञ माणसं त्या ठिकाणी आलेली होती पक्षाला जात नाही. ते चांगलं काम करताना म्हणले की त्यांची पार्टी एकूणच तिथे केली. आणि म्हणून जोपर्यंत हे समन्वयानं काम होत नाही तोपर्यंत एनिमेटमेंटली सक्सेसफुल होणार नाही असं मला वाटतं. आणि म्हणून मगाशी म्हणाले की विरोध वगैरे विषय डायरेक्टरचा एज्युकेशन नाही, पण डायरेक्टर हा हायर एज्युकेशन हा काय प्राणी असतो आणि त्याचा प्राचार्यांना काय त्रास होत असतो इथल्या प्राचार्यांना माहिती आहे. मी 20 वर्ष प्राचार्य होतो. आणि म्हणून जोपर्यंत ही ब्युरोक्रसी नीट काम करत नाही, जोपर्यंत ब्युरोक्रसीच्या मनामध्ये हे हायर एज्युकेशनची नवीन पॉलिसी रुजत नाही तोपर्यंत आपल्याला काही यश मिळेल असं काही मला वाटत नाही. हाच माझा त्याचा गैरप्रसंग म्हणून समारोप आहे. इतक्या उशिरापर्यंत मी ऐकत बसला तर मनःपूर्वक तुमच्या सर्वांचे आभार मानतो आणि सांगतो. धन्यवाद सर. अतिशय स्पष्टपणानं आपण आपली मतं व्यक्त केला. यानंतर पहिल्या सेशनचे सत्राध्यक्ष आदरणीय राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये शिक्षकांचा आणि संस्थाचालकांचा कसा रोल आहे आणि तो आपण कसा चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट केला पाहिजे यावर त्यांनी भर दिला. त्यामध्ये शैक्षणिक कंपनी स्थापन करणे, त्याच्यातनं स्टार्टअप युनिकॉर्न आणि अशा प्रकारे स्टुडंटना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे जेणेकरून ते स्वतः एम्प्लॉयर वगैरे ते जॉब घेऊ शकतील. अशा प्रकारे कसं बघता येईल, त्यासोबत फ्लेक्सिबिलिटी एज्युकेशन कसं आणायचं याचा सगळा विचार केला पाहिजे. तर शिक्षकांनी स्वतःला अपडेट कसं ठेवायचं, सिलेबस अपडेट करणं, स्वतः शिकणं आणि शिकवणं. त्यांनी जो महत्त्वाचा मुद्दा म्हणला की ज्या वॉर्ड्स आहेत, इंडिव्हिज्युअल वॉर्ड्स प्रत्येक सब्जेक्टमध्ये आहेत, त्या कशा आपल्याला ब्रेक करता येईल हे आपण हे करणं गरजेचं आहे. त्यासोबत प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस अशा प्रकारचे जे प्राध्यापक आपल्या ज्युडिशियल गाईडलाईननुसार कशी ते आणू शकतो जेणेकरून विद्यार्थ्यांना फर्स्ट हँड एक्सपिरियन्स मिळेल आणि त्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवर विद्यार्थी त्यांचं पुढे करिअर घेऊन जाऊ शकतील. त्यासोबत युनिव्हर्सिटी टीचिंग स्किल कशा आपल्याला आणता येईल किंवा फक्त वर्गात बसूनच नाही तर मग वेगवेगळ्या माध्यमातून जसं स्वयं आहे, PTL आहे, या सगळ्या माध्यमातून आपल्याला कसं पुढे जाता येईल याबद्दलची त्यांनी वापर केला. त्यासोबत स्टुडंटचे काही रोल्स आहेत, त्याच्यामध्ये स्टुडंट हा एखादं सब्जेक्ट शिकायचं तर तो स्वतः इंटरेस्ट निर्माण होण्यासाठी सरांनी सांगितलं ऑस्ट्रेलियामध्ये जसं फाउंडेशन कोर्स आहे त्यानंतर मला कुठल्या विषयामध्ये अभ्यास करायचा आहे याचं कसं ट्रेनिंग व्हायला तसं आपणही आपल्या विद्यार्थ्यांना जर ते त्या प्रकारे जर प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला तर निश्चितच विद्यार्थी त्या त्या विषयामध्ये तज्ञ होण्यासाठी प्रयत्न करतील. आणि हे सर्व करत असताना विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी NEP-चा बाऊ न करता ते किती चांगल्या प्रकारे आत्मसात करता याचा प्रयत्न करा अशा प्रकारे सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. मी संयोजकाचे आभार मानतो की त्यांनी मला या सेशनचा संधी दिली आणि माझं मत व्यक्त करण्यासाठी मला संधी दिली. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर या दोन्ही सत्राचा समारोपी आभार मानण्यासाठी मी धन्यवाद महेश नमस्कार सर्वांनी. व्यासपीठावरील सर्व सर्वांनी आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित आपण सर्व सर्वांनी सकाळपासून राष्ट्रीय शैक्षणिक
या विषयावर सुरू असणाऱ्या पहिल्या आणि दुसऱ्या या दोन्ही सत्राचा आभार प्रदर्शन केले करतोय. या सत्रासाठी प्रमुख उपस्थित असलेले त्यांची जन्मभूमी कोकण आणि कर्मभूमी पुणे असलेले पुणे विद्यापीठाचे विसावे कुलगुरू सन्माननीय नितीन करमळकर सर यांनी यथायोग्य असं मार्गदर्शन केलं आणि भारतीय संस्कृतीच्या बेसवर सुरू असणारं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कसं असावं याबद्दल यथायोग्य असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल पहिल्या सत्राचे प्रमुख अतिथी सन्माननीय नितीन करमळकर सर यांचं मनपूर्वक ऑर्गनायझिंग कमिटीवर डॉक्टर ढाले महाविद्यालय तथा विद्याप्रसारक मंडळ गडिंग्लज यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद देतो. तसेच पहिल्या सत्रासाठी चेअरपर्सन म्हणून उपस्थित असलेले सन्माननीय शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागातील वरिष्ठ प्राध्यापक सन्माननीय MB गायकवाड सर यांनी त्यांचा आपल्या चेअरपर्सनच्या स्पीचमध्ये व्यवस्थित असं योग्य कन्क्लूड केलं त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार. त्यानंतर या दुसऱ्या सत्रामध्ये सन्माननीय BMCCचे वरिष्ठ प्राध्यापक सन्माननीय प्रशांत साठे सर अगदी मधला कोणताही वेळ गॅप न देता दुसरं सत्र सुरू केलं आणि आपली परखड मतं आपल्यासमोर मांडली. त्यामुळे वर्कलोड आणि बाकीच्या गुंत्यात न सापडता आपलं बाल्यावस्थेत असलेलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अगदी तारुण्यापर्यंत यथायोग्य पद्धतीने आपण सर्वांनी पुढे न्यावं अशी आपली प्रामाणिक मतं बाय द हार्ट मांडली. त्याबद्दल त्यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो. आणि दुसऱ्या सत्राचे चेअरपर्सन सन्माननीय देशपांडे सर माणसं आपल्या किती तत्वनिष्ठ असावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे देशपांडे सर. कारण की असं काही जरी असलं तरी त्यांचा अभ्यास आणि त्यांचे विचार आणि त्यांनी जपलेली आयुष्यभराची तत्व आणि त्यांनी त्यांच्या अँगलनी बघितलेली शिक्षण व्यवस्था ही आपल्यासमोर मांडली. ती वास्तवदर्शी होती आणि ती मांडताना त्यांनी स्वतःची मतं मांडतोय हेच कबूल केलं. त्याबद्दल त्यांचंही विद्याप्रसारक मंडळ ऑर्गनायझिंग कमिटी आणि डॉक्टर ढाले महादेव यांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. आणि व्यासपीठावर उपस्थित विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक सन्माननीय डॉक्टर सतीश गवळी सर की एखाद्या जिओलॉजिस्ट आपल्या महाविद्यालयात आल्यानंतर दुसरा जिओलॉजिस्ट कसा खुश होतो त्याचं उदाहरण म्हणजे त्यांना आज सकाळपासून अगदी एनर्जेटिक दिसत आहेत. कारण की आपला एक 25 वर्ष जुना सहकारी आणि ज्यांनी हिमालयन माउंटेन्सवर ज्याने स्टडी केला म्हणजे दगडशास्त्रातले एक तज्ञ आल्यानंतर म्हणजे एका बाजूला तज्ञ आणि दुसऱ्या बाजूला आपला जुना सहकारी आल्यानंतर काय एक्सप्रेशन असतं म्हणजे मनापासून आज त्यांना खुश आहे. आणि हे सगळंच व्यासपीठ असं NEPच्या मार्गाकडं तेवढ्याच ताकदीनं पुढे जाईल अशा आशा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आता लंच ब्रेक आहे आणि त्यानंतर पुढचा सेशन श्री भक्तानंद चेतने सर यांचं होतं. त्यांचे सहकारी श्री शशिकांत